जय मल्हार. जय मल्हार. बांधवांनो, धनगर आरक्षण लढ्यामध्ये नेहमीच सर्वात पुढे राहून ज्यांनी नेतृत्व आजपर्यंत या चळवळीचे केलेलं आहे ते आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय श्री मेरगळ साहेब आता याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. निमित्त आहे कोल्हापुरात होणाऱ्या पहिल्या ऐतिहासिक धनगर आरक्षण गोलमेज परिषदेचं आणि त्यामुळं आपण अण्णांच्या बरोबर पांडुरंग मेरगळ साहेब यांच्याबरोबर या सर्व विषयावरती या ठिकाणी सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. त्यामुळं मी अण्णाला या ठिकाणी विनंती करतो की अण्णांनी आपलं जे निवेदन आहे धनगर आरक्षणासंदर्भातले या ठिकाणी करावं. अण्णा बोला. नमस्कार. शाहूराजांच्या या पवित्र नगरीमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचं रणसिंग पुन्हा एकदा संपूर्ण जमातीला बरोबर घेऊन फुंकण्याचं काम इथल्या अमोलजींसारखे जे सगळे नवीन तरुण जुनी जाणकार मंडळी आहेत आणि त्यांनी एक अत्यंत अप्रतिम अशा प्रकारचा उपक्रम उद्या या करवीर नगरीमध्ये महालक्ष्मीच्या या पीठामध्ये सुरू केलेलं आहे. हे शहर ऐतिहासिक शहर आहे आणि अशा ठिकाणी ज्या ठिकाणी महात्मा फुलेंच्या विचाराचा वारसा घेऊन शाहू राजांनी समतेचा संदेश, दीनदुबळ्यांच्या अधिकाराचा संदेश, समानतेचा संदेश ज्या नगरीमधून दिला त्याच नगरीमध्ये उपेक्षित आणि वंचित असणारी धनगर जमात पुन्हा एकदा आपल्या आरक्षणाचा, आपल्या घटनादत्त अधिकाराचा आणि न्याय हक्काचा एल्गार कोल्हापूरमधून उद्या करते. याबद्दल मला आपणा सर्वांना धन्यवाद द्यायचे. खरं तर उद्या या ठिकाणाहून अशा प्रकारे अहिल्यामातेचं राज्य पुन्हा येण्याची सुरुवात इथून व्हावी अशा प्रकारचा मानस आहे. आज या ठिकाणी अमोलजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मला बोलवलं आणि म्हणून या ठिकाणी मला अत्यंत आनंदानं एक गोष्ट अशी सांगायची आहे की धनगर आरक्षणाचा प्रश्न हा कित्येक वर्षापासून जरी प्रलंबित असला तर तो निश्चितपणानं इथल्या राज्यकर्त्यांच्या नरड्यावरती बसून धनगर जमातीची ही नवी तरणी बांड पोरं हस्तगत केल्याशिवाय राहणार नाही याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. कारण तो घटनादत्त अधिकार जे घटनेमध्ये दिलेला आहे ते आम्हाला कुणी कसं नाकारू शकतो. खेद याच गोष्टीचा वाटतो की जी भूमी फुले शाहू आंबेडकरांची भूमी म्हणून मानली जाते त्याच ठिकाणी घटनेची पायमेल्ली गेल्या वर्षानुवर्ष आहे. आणि म्हणून आता हे आरक्षण मिळवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपरी महाराष्ट्रातल्या धनगर युवक युवतींना, जुन्या जाणत्या मंडळींना अत्यंत विनम्र भावनेनं एक आवाहन करायचं आहे की लढे आतापर्यंत अनेक उभारले, अनेक लोक आली, अनेक लोक गेली, परंतु धनगरांच्या हातामध्ये या क्षणापर्यंत काहीच मिळालेलं नाही. शेळीच्या शेतासारखं 25 जानेवारी 1990ला दिलेलं सांगलीमधलं MTCचं आरक्षण हे आमच्यासाठी किती घातक ठरतंय ही गोष्ट आम्ही गेली वर्षानुवर्ष पाहतोय. आणि म्हणून आता नाही तर कधीच नाही या दुर्दम्य इच्छाशक्तीनं पुन्हा एकदा करवीर निवासनीच्या शाहूराजांच्या या नगरीमधून बेलभंडार उधळून इथून पुन्हा एकदा धनगरी तोफा आता गरजणार. चांद्यापासून बांद्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र आपला वित्तेना आणि धनगरी आक्रोश नसून धनगरी राग काय असतो, मल्हार तंत्र काय असतं आणि मल्हार आल्यानंतर काय दानादिन होते. अरे आम्ही जर ठरवलं तर सत्ता दिशांना भिके कंगाल करू शकतो हे आम्ही 2014ला दाखवून दिलेली मंडळी आहोत. आणि त्यामुळे आम्हाला हे पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना माझं अजूनही सांगणं आहे, मी गेल्या 2 महिन्यापासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे निकटस्थ असणारे माननीय खासदार शिवसेना प्रवक्ते संजयजी राऊत असतील, उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब असतील, या दोघांशी गेल्या महिन्यामध्ये आणि आदरणीय जाणतेराजे पवार साहेब असतील यांना गेल्या 2 महिन्यामध्ये अनेक वेळा या विषयाची अत्यंत महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु हीच मंडळी भारतीय जनता पार्टीचं 5 वर्ष सरकार असताना जो कंठशोष करून ज्या प्रकारे धनगर आरक्षणासाठी डोक्याला पिवळी पागोटी बांधत होती, हातामध्ये काट्या घेत होती, गळ्यामध्ये घोंगड्या टाकत होती, विधान भवनाच्या पायऱ्यावरती उभा राहत होती, ते मात्र मंडळी आता हात जोडून पाया पडून सांगतात की पांडुरंगराव हा विषय केंद्राचा आहे, आमचा नाही. घटनेमध्ये अत्यंत स्पष्ट लिहिलेलं असताना अण्णा एक मिनिट, तुम्ही म्हणालात की हा विषय केंद्राचा आहे, राज्याचा नाही.
म्हणजे चळवळ एका निर्णायक वळणावरती येऊन या ठिकाणी पोहोचलेलं आहे. आपल्या सर्व समाज बांधवांना हे सांगा की ही लढाई जी आहे किंवा या लढाईचा चेंडू जो आहे तो नेमका कोणाच्या कोर्टात आहे, राज्य सरकारचे की केंद्र सरकारचे? राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्हीही ह्या विषयामध्ये आहेत. कारण जातीचं प्रमाणपत्र हा राज्य सरकारचा प्रांत अधिकारी देतो, त्याला ते अधिकार आहेत. त्याची स्क्रुटिनी तहसीलदार करतो आणि प्रांत अधिकारी देतो. प्रांत अधिकारी हा केंद्र सरकारचा नोकर नाही, तो राज्य सरकारचा नोकर आहे. दुसरी गोष्ट, घटनेमध्ये असं नमूद आहे की या संघ राज्यातल्या कुठल्याही राज्यामध्ये, घटक राज्यामध्ये, ज्यावेळेस एखाद्या जातीची अगर एखाद्या जमातीची आरक्षणाची मागणी पूर्ण करायची असेल तर त्या राज्यानं तशा प्रकारची शिफारस करावी लागते. कारण या देशातल्या अनेक जाती एका राज्यामध्ये वेगळ्या प्रवर्गामध्ये असतात. कुणी एसटी मध्ये असतं, कुणी एसटी मध्ये असतं, कुणी ओबीसी मध्ये असतं. उदाहरणार्थ हा धनगर समाज बंगालमध्ये आणि यूपी मध्ये हा एसटी मध्ये आहे आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तरांचलच्या अनेक राज्यामध्ये एसटी मध्ये आहे. मला या ठिकाणी अत्यंत जबाबदारीनं गेल्या 15 वर्षामध्ये आरक्षणाचा गाढा अभ्यासक म्हणून मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीनं सांगतो की आरक्षणाच्या या लढ्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्हीही तेवढेच जबाबदार घटक आहेत. जोपर्यंत राज्य सरकार हे सांगत नाही की महाराष्ट्रातली धनगर जमात हीच महाराष्ट्रातल्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये 36 क्रमांकावरती नमूद केलेली, इंग्लिशमध्ये धनगर ड आणि हिंदीमध्ये धनगर र, मराठीमध्ये या राज्याचे 6 कायदे आहेत. अॅट्रॉसिटीचा कायदा, जातीचे प्रमाणपत्र देण्याचा कायदा, वन हक्क जमिनीचा कायदा, त्याच्यानंतर तुमचा ग्रामपंचायत कायदा. या राज्यामध्ये असे 6 कायदे आहेत की त्या कायद्यामध्ये स्पष्टपणे 36 क्रमांकावरती धन गर लिहिलेला आहे. कायदा असं सांगतो की ज्या वेळेस एखादा कायदा एखाद्या घटक राज्याच्या विधान भवनामध्ये सर्वसंमतीनं पास होऊन राज्यपालांची आणि राष्ट्रपतींच्यावरती हस्ताक्षर होतो त्यावेळेस त्याच्यामध्ये कुठलाही विषय बदल करण्याचा काही अधिकार येत नाही. मग महाराष्ट्रामध्ये गेली वर्षानुवर्ष जर ह्या 6च्या 6 कायद्यामध्ये धन गर लिहिलेला आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत शिफारसच केलेली नाही, परंतु मिलिंद कटवारीच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं हे नमूद केलेलं आहे की जर एखाद्या घटक राज्यामध्ये एखाद्या जातीचं किंवा जमातीचं नाव हे अस्तित्वहीन असेल, म्हणजे जे नाव यादीमध्ये आहे परंतु ती जमातच त्या राज्यामध्ये नाही, तर त्याचा अर्थ लावण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आणि सर्वोच्च न्यायालयाला आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारची या देशातली अनेको प्रकरणं, भोई, वड्डार, लोहार, लोहारा, गोंडगोवारी, गोवारी, अशा प्रकारची शेकडो प्रकरणं ही झालेली आहेत की संबंधित जात जी यादीमध्ये आहे त्या राज्याच्या ती प्रत्यक्षात त्या राज्याच्या टेरिटरीमध्ये नाही आणि मग तिथल्या संबंधित उच्च न्यायालयानं किंवा सर्वोच्च न्यायालयानं त्या जमातीला किंवा त्या जातीला तिथलं आरक्षण बहाल केलेलं आहे. मग अशा अवस्थेमध्ये एकीकडे भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार मागच्या वर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विभागाच्या उपसचिव ॲफिडेव्हिट करून देतात की महाराष्ट्रामध्ये एक सर्वे केला गेला आणि त्या सर्वेमध्ये असं स्पष्ट झालं की धनगड नावाची जमात महाराष्ट्रामध्ये अस्तित्वहीन आहे. मग कायद्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या आदेशाप्रमाणे धनगडच्या जागेवर कोण आहे याचा अर्थ लावण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे. 2017 पासून आमची 4919 नंबरची रिट पिटिशन आणि दुसरे 1-2 रिट पिटिशन महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. आमच्या विरोधात दुसरं कुणी नसताना जे सरकार आम्हीच निवडून दिलं होतं त्यानंच आम्हाला आतापर्यंत ताटकळत ठेवलं. जाता जाता त्या सरकारनं एक पत्र दिलं की हे केस जी आहे ती तातडीनं चालवा, परंतु ती चालवली गेली नाही. हे सरकार येताना ह्यांनाही बरेच मोठे ढोल वाजवले होते, फेटे बांधले होते, काठ्या घेतल्या होत्या, घोंगड्या घेतल्या होत्या, पण आता ज्यावेळेस आम्ही त्यांच्या दारामध्ये जातो त्यावेळेस संजय राऊत साहेबांना आमचा फोन घ्यायला वेळ नाही. आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री दादासाहेबांना सुद्धा आमच्या विषयामध्ये फक्त वरून चर्चा करतात आणि प्रत्येक वेळेस ते हे असं सांगतात की हा प्रश्न केंद्र सरकारचा आहे. असं कसं असू शकतं? मग जरा घटना वाचा,
महाधिवक्त्यांना विचारा, जोपर्यंत तुम्ही त्याची शिफारस करणार नाही तोपर्यंत केंद्र सरकार काहीच करू शकत नाही. मी तर महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांना म्हणजे असं या म्हणेन, या विषयाचा फुटबॉल केलेला आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? बिलकुल फुटबॉल केलेला आहे. महाराष्ट्रामधल्या जमाती, धनगर जमातीला कुणीही मित्र नाही, कुणीही शुभचिंतक नाही. इथलं बामण आणि मराठ्यांचं जे राजकारण आहे, बामणाचं राज्य गेलं की मराठ्यांचं येतं, मराठ्यांचं गेलं की बामणाचं येतं. त्यामुळं त्याच्यामध्ये त्यांना तिसरा भिडू नाहीच पाहिजे. त्यामुळं ब्राह्मण बी 5 वर्ष सत्तेवरती होते, त्यांनी ह्या विषयामध्ये उलट आमचं आरक्षण कोसो दूर नेऊन ठेवलं. टीसची मागणी नसताना टीस आमच्या माथी मारलं आणि आता माननीय उपमुख्यमंत्री म्हणतात की टीसचा रिपोर्ट तुमच्या विरोधात आहे. अरे टीसचा रिपोर्ट जर आमच्या विरोधात आहे तर उच्च न्यायालयामध्ये तुम्ही त्याला पॅक का केलं? तुम्ही नाही त्याला हे केलं. मग ठीक आहे ना, तुम्हीच टीसच्या ह्याच्यामध्ये काय म्हणता की धन गड अस्तित्वात नाही. मग धनगड अस्तित्वात नाही, धनगर अस्तित्वात आहे. या देशातल्या जातींना आणि जमातींना आरक्षण देत असताना जे प्रमुख मेन 3 क्रायटेरिया वापरले गेले, असं नाही झालं की आभाळातून रात्रीचं बाबासाहेबांना आणि घटनाकारांना आणि लोकांना स्वप्न पडलं आणि त्यांनी विशिष्ट जाती आणि जमाती यात नोंदल्या. त्यांनी हे बघितलं की शेकडो वर्षामध्ये बिब्लोग्राफी नावाचा जो संदर्भ ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये मानववंश शास्त्रज्ञांनी हजारो वर्षापासून वेगवेगळ्या जातींचं आणि जमातीचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि दुसरा महत्वाचा संदर्भ आहे इंग्रजांनी सुरू केलेली 1881 पासून ते 1931 पर्यंतची जनगणना. या 3ही विषयामध्ये म्हणजे जनगणनेमध्ये, मानवशास्त्रज्ञांच्या पुस्तकांमध्ये आणि बिब्लोग्राफीमध्ये, या 3ही ठिकाणी महाराष्ट्रामधली धनगर जमात ही मोस्ट बॅकवर्ड म्हणूनच त्या ठिकाणी शेकडो वर्ष प्रतिपादिली गेलेली आहे. आणि त्याच्यावरून तर घटना लिहिलेली आहे, त्याच्यावरून तर या देशातली यादी तयार केलेली आहे. मग दुसऱ्या सगळ्यांना न्याय आणि धनगरांना का नाही? आणि हे घटनेचं जे हनन या ठिकाणी चालू आहे ते हनन आता थांबलं पाहिजे. आणि म्हणून म्हणजे अमोलजी, मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो की सध्याच्या राज्यकर्त्यांना असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये धनगर पाहिले तर 2-3% आहे. आता हा एक अण्णा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की बऱ्याचदा इतरांच्या लोकसंख्येबाबत जर बोलायचं झालं तर ते त्यांच्या जातीचे आकडे मात्र फुगवून सांगतात. दुसऱ्या बाजूला धनगर समाजाची लोकसंख्या 18 ते 20% असताना धनगर समाजाची लोकसंख्या कोण म्हणते 3% आहे, कोण म्हणते 4% आहे, कोण म्हणते 7% आहे, कोण म्हणते 9% आहे. काय भानगड आहे? अमोलजी, मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये माझ्या सहकार्याला एक मेसेज पास करायला लावतो. त्याच्यामध्ये या राज्य शासनाची एक ऑथेंटिक अशा प्रकारची जी लोकसंख्येची टक्केवारी आहे ती मी तुम्हाला देतो. त्याच्यामध्ये आदिवासी, मागासवर्गीय, बुद्धिस्ट, ख्रिश्चन, ओबीसी या सगळ्यांची लोकसंख्या येते 91%. त्याच्यामध्ये दुसरे सगळे घटक आले. मग अशा अवस्थेमध्ये मला पडलेला प्रश्न आहे की या राज्यातली राज्यकर्ती जमाती स्वतःला 26%, 32% मानून घेते. पण ती लोकसंख्या जर धरली तर ते 116% वरती जाते. हा संशोधनाचा विषय आहे अण्णा. आम्ही म्हणलं 34 लोकांचा म्हणलं की बाब्या आणि स्वतःचा म्हणलं की बाबूराव, ही जी पद्धत आहे. धनगर म्हणलं की काय नाही 2-3% आहेत आणि स्वतः म्हणलं की आम्ही मात्र 32% आहोत. म्हणजे तुमचा कुठंही काही संबंध नसताना गरीब, भराडी, डोंबारी, गोंधळी, नंदीवाला, मसनजोगी, जोगी, माळी, शिंपी, तेली, धनगर या गरिबांच्या आरक्षणाच्या मुळावरती तुम्ही उठायला लागलाय. तुमचं म्हणलं की तुमचा जज मराठ्याचा, तुमचा वकील मराठ्याचा, पैसे सरकारचे, सर्वोच्च न्यायालयापर्यंत तुम्ही सगळं घ्या. अरे तुमच्या लोकसंख्ये इतकं तुमचं आरक्षण तुम्ही बरोबर घ्या. आम्ही तर धनगर जमात ही या देशातल्या 100% आरक्षणाच्या बाजूचे आहे. कारण 130 करोड जनतेमध्ये त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या, कारण जपान सारखे देश आहेत ना, त्यांची लोकसंख्या 8-10 कोटी असते. तिथल्या एका घटकाची या देशातल्या धनगर जमातीची टोटल लोकसंख्या जर काढली तर कमीत कमी 20-25 करोड भेटेल. आणि म्हणून या देशातल्या प्रत्येक घटकाला त्याच्या वाट्याचं मिळालं पाहिजे. घटनाकारांनी काय सांगितलं की या देशातल्या सगळ्या संधी आणि घटनादत्त अधिकार हे सर्वांना मिळाले पाहिजे. मग या लोक आम्ही महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत धनगरांना मात्र त्यांच्या नरड्यावर पाय घालून खोल बळीराजासारखं गाडून टाकण्याचं काम इथल्या महाराष्ट्रातल्या सगळे पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे सगळ्यांनी केले. म्हणजे खोटी आकडेवारी सांगून धनगर समाजाला देखील
त्यांचा आत्मविश्वास मारण्याचं काम. बिलकुल. धनगर समाज हा भोळा बावडा, डोंगर कपाळीमध्ये राहणारा, शाळेत खूप खूप कमी असं जाणारा या लोकांना गोबेल्स नीतीनं त्यांना हे सांगितलं जातं की तुम्ही असे आहात. एखादी खोटी गोष्ट पुन्हा 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 जर का एखाद्या साध्या भोळ्या भाबड्या निष्पाप माणसाला सांगितली तर तो माणूस ती खरी मानू लागतो. आणि म्हणून मग आमच्या तरुणांमधला जो आत्मविश्वास आहे, तरुणींमधला जो आत्मविश्वास आहे, अरे आमच्या बळावरती 80 वर्षाचं आमचं म्हातारं बाबडीच्या उंच शेड्यावरती जाऊन शेळ्या बकऱ्यांना रामकाठीचा आणि बाबडीचा पाला पाडणारी आमची जात, पण आम्हाला इतकं निर्बल करून टाकलं. आमच्या वन जमिनी लाटल्या, सगळ्या MIDCs उभा केल्या, आमच्या जमिनी लाटून आम्हाला परागंदा केलं, आमचा व्यवसाय बुडाला. आणि अशा अवस्थेमध्ये आमच्या हक्काचं आरक्षण जे दिलं गेलं नाही, पण आता आम्ही ते मिळवणार. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या धनगर जमातीला मला सांगायचंय की अरे मी ह्या आरक्षण चळवळीमध्ये अमोलजी 15 वर्षापूर्वी आलो. त्यावेळेस मी अण्णासाहेब डांगेंची, रामहरी दुकुनवरांची भाषणं ऐकायचो की आपण 1.5 करोड आहोत. मग 15 वर्षामध्ये धनगरच्या घरात पाळणा हल्ला का नाही? बरोबर. म्हणजे आमची लोकसंख्या कायम 1.5 करोडवरच कशी? समोरची मात्र म्हणतात बघा 13 करोड मध्ये जर का आम्हाला ते 3% म्हणत असतील तर आमची लोकसंख्या येते किती? तर या सगळ्या गोष्टीमुळं मी परवा राज्यकर्त्यांना सांगितलं की ज्या वेळेस महाराष्ट्राला दौरा आम्ही करतो तर मराठ्यांच्या बरोबरीनं धनगरांची गावं, वाड्या, वस्त्या आणि पाड्या आहेत. आणि त्यामुळं आम्ही सुद्धा राज्यकर्ती जमात आहोत. स्वातंत्र्यामध्ये आणि स्वातंत्र्याच्या अगोदर राजा यशवंतरावाच्या नंतर धनगरांचं पथक मोडलं गेलं, परंतु ते पुन्हा उभं करण्याचं काम महाराष्ट्रातल्या तरुणांनी आता हाती घेतलंय. आणि ह्या आरक्षणाचा रणकुंभ जो आता पेटू पाहतो त्याच्या धगधगत्या ज्वाला काही दिवसांमध्ये महाराष्ट्र व्यापणार. आम्ही मराठ्यांचे मोर्चे बघितले, पण त्यांच्या मोर्चाने सरकार हलत नाही, डुलत नाही. कारण गंगे हे कसं आहे अमोलजी, गंगा गये गंगाराम, जमना गये जमनादास. सगळ्या पक्षात त्यांचीच माणसं, सगळे पक्ष त्यांच्याच बापाचे. आमचं तसं नाही. आम्ही शिवाजी राजाच्या मावळ्यागत आमची अवलाद आहे. चारच जीवानीशी मिटतो, पण एकदा का धोबी पछाड टाकला की उलटच करतो. आणि ही गोष्ट आम्ही मागच्या वेळेस दाखवून दिली. अण्णा, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो समाजाला पडलेला आहे, समाजातील सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये देखील तो प्रश्न आहे. तुम्ही जे पंढरपूरमध्ये आंदोलन उभा केलं होतं त्या आंदोलनाची फलनिष्पत्ती काय, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या आंदोलनाचं सध्याचं स्टेटस काय आहे सांगा. पंढरपूरला 9 ऑगस्टच्या क्रांती दिनानिमित्त मागच्या वर्षी आम्ही एक आंदोलन केलं होतं. आणि 2014ला पंढरपूरवरून बारामतीला एक लॉंग मार्च निघाला. बारामती ते पंढरपूरचा लॉंग मार्च आहे तो फार सूत्रबद्ध व्यवस्थित नव्हता. जसं पुण्यामध्ये एक 12 भाईचं कारस्थान नारायणराव पेशव्याच्या जन्माच्या वेळेस झालं होतं, तसं सगळी धनगराची गोरगरीब पोरं आली आणि त्यांनी एकत्रितपणानं ते आंदोलन तिथपर्यंत नेलं. परंतु तुमच्यासारखी आमच्यासारखी आपली सगळी बुद्धिमान मंडळीमुळं त्या ठिकाणी आपण त्यावेळेस एक जुलमी सरकार घालवलं. आणि आम्हाला असं वाटलं होतं की बामण आमच्या कामाला येईल, परंतु बामणाचा मुख्यमंत्री असताना आणि आमच्या आरक्षणामुळे त्याला काही त्रास होत नसताना, पण त्या विचारानं त्याच्या मनात असताना सुद्धा आदिवासींच्या आणि मराठ्यांच्या भीतीनं, मी आजही सांगतो, देवेंद्र फडणवीस हे अत्यंत सज्जन माणूस आहेत. त्यांना निश्चित वाटतं की धनगरांना आरक्षण दिलं पाहिजे, पण ते कधीच देणार नाहीत अमोलजी. कारण त्यांच्यामध्ये तेवढी धमक नाही. मनामध्ये नुसतं वाटणं आणि प्रत्यक्षात कृती करणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. देवेंद्रजी धनगरांच्या बाबतीत किती जरी पॉझिटिव्ह असले, पंढरपूर आंदोलनाच्या पंढरपूरच्या आंदोलनाच्या स्टेटसवरती मागच्या वर्षीच्या पंढरपूर आंदोलनामध्ये सांगली कोल्हापूरमध्ये महापूर आला असताना सुद्धा देवेंद्रजींनी 3ऱ्या दिवशी माझ्याशी कॉन्टॅक्ट करून आपल्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. पंढरपूर आंदोलनामध्ये आपल्या 3 प्रमुख मागण्या होत्या. सगळ्या आंदोलकांच्या केस काढून घ्या. जसं मराठा समाजाला तुम्ही त्यांच्या याचा संपूर्ण खर्च देता, वकिलांची फीस, जागतिक लेवलचे वकील उभा करता, तशा प्रकारचे आमच्या सुद्धा केसचा तुम्ही खर्च करा आणि आमची केस फास्ट ट्रॅकवरती चालवा. अमोलजी माझ्याकडे आता ते पत्र आहे. एकूण किती मागण्या केल्या होत्या त्यापैकी 4 मागण्या केल्या होत्या. त्या कोणत्या सांगा जरा. त्यातली पहिली मागणी अशी होती की धनगर आरक्षणाची 4919 नंबरची जी आमची रिट पिटिशन आहे उच्च न्यायालयातली, जी 2017 साली आमचे आदरणीय नेते मधु शिंदे साहेब आणि इतर सर्व जे अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच या मंचनी जे उच्च न्यायालयामध्ये पिटिशन केली होती, ती पिटिशन आमची फास्ट ट्रॅकवरती चालवली पाहिजे. तिचं दररोज कामकाज चाललं पाहिजे. देवेंद्रजींनी आम्हाला लगेच पत्र दिलं आणि सांगितलं की राज्याच्या महाधिवक्त्यांना की तुम्ही चीफ जस्टिसला राज्याच्या विनंती करा आणि ही केस तातडीनं पुढे चालली पाहिजे. त्याचं पुढं काहीच झालं नाही.
दुसरा विषय होता की धनगर आंदोलकाच्या सगळ्या केस काढायचा, त्याचंही पुढे काहीच झालं नाही. आणि राम शिंदे साहेब त्या बैठकीला राज्याचे म्हणजे धनगर जमातीचे आणि राज्य शासनाचे मध्यस्थ म्हणून त्या ठिकाणी होते. राम शिंदे साहेबांना देवेंद्रजींनी सांगितलं होतं की राज्य सरकारच तुमच्या विरोधात असल्यामुळं आम्हाला तुमच्या नावावरती असे पैसे देता येणार नाहीत, पण भारतीय जनता पार्टी फंडामधून तुमच्या ह्या केसचा खर्च करेल. एक दबडा दिला गेला नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचं राज्य जे धनगरांच्या जीवावरती 5 वर्ष महाराष्ट्रावरती अधिकार झालं होतं, त्या भारतीय जनता पार्टीनं धनगरांच्या तोंडाला पानं पुसली. आणि चौथी मागणी अमोलची अशी होती की आमचे आपला बालाजी नगरचा कोळेकर म्हणून मुलगा होता, 2-3 मुलं होती ज्यांनी आत्महत्या केली होती धनगर आरक्षणासाठी. तर त्या मुलांना सरकारी कोट्यातून त्यांना कॉम्पेन्सेशन द्यावं, तर त्या विषयाने मात्र त्यांनी हातभर भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं त्यावेळेचं सरकार पूर्ण करू शकलेलं नाही. आणि त्यानंतर सरकार बदललं. आज सरकार आलेलं अनेक महिने झालं, परंतु या सरकारनं सुद्धा आतापर्यंत पवार साहेबांची 2-3 वेळा भेट घेतली, दादांची 2-3 वेळा भेट घेतली, संजय राऊत साहेबांना अनेक वेळा विनंती केली, पण हे सरकार सुद्धा भेट देत नाही. एक मिनिट, म्हणजे अण्णांनी पंढरपुरात जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाद्वारे 4 मागण्या केल्या होत्या, पण त्यातली एकही मागणी सरकारनं पूर्ण केली नाही. आंदोलकांची बोळवण केली सरकारनं. त्याचा बदला घेण्याची ही वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि त्यासाठीच अण्णा आज या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आलेले आहेत. अण्णा पुढं तुमचा जो विषय. मी अमोलजी एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो की सध्या मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राज्याचा महामंत्री आहे, सरचिटणीस आहे. परंतु आपल्याला आठवतं, आता विषय निघाला म्हणून अण्णा तुम्हाला विचारतो की मी ज्यावेळेस सोशल मीडियामध्ये तुमच्या पोस्टच्या खाली बऱ्याचदा प्रतिक्रिया वगैरे बघत असतो, त्यावेळेस अनेक जण कारणास्थानं तुमच्या आंदोलनाचा आणि तुमचाही संबंध राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जोडत असतात. त्या संदर्भात तुम्ही काय स्पष्टीकरण द्या? मी 2 प्रकारचं स्पष्टीकरण देईल अमोलजी. बारामतीला ज्यावेळेस देवेंद्रजी प्रदेशाध्यक्ष म्हणून आले होते, त्याच्या अगोदर संघाचे सुनील देशपांडे आणि देवेंद्रजी आणि मी, विजयराव गावडे आणि अशोकराव चोरमुले आमचा एक गुप्त करार झाला होता. आणि त्यामध्ये संघाने शब्द दिला होता की जर धनगर जमातीनं आम्हाला मदत केली तर आम्ही संघ शब्द होतो की तुमचं आरक्षण आम्ही देऊ. ते त्यांनी पाळलं नाही. पण ज्या वेळेस उपोषण सोडायला आले, कारण बारामतीचं उपोषण कुणी करणार नव्हतं, बारामतीच्या आंदोलकाला सूळ साहेब आणि त्यांच्याबरोबरचे मित्रमंडळी यांना फक्त बारामतीपर्यंत यायचीच युद्धनीती होती. पण बारामतीमध्ये आल्यानंतर काय करायचं? सूळ हा अत्यंत भोळा बाबडा साधा माणूस होता. आणि मग तिथं आल्यानंतर माझ्या ज्यावेळेस हे लक्षात आलं की हे आंदोलन विरुद्ध आहे, कारण अमोलजी शेवटची बैठक जर अजितदादांच्या स्नेहाच्या घरी लावली असेल तर ते आंदोलन कुठपर्यंत जाणार ह्याची मला साशंका होती. आणि पहिल्या दिवसापासून त्यातून मला बाजूला काढण्याचा प्रयत्न होता सूळ साहेबांचा आणि त्यांच्याबरोबरच्या काही शुक्राचार्यांचा. पण त्या ठिकाणी जर आपण तुम्ही होता, जी घोषणा माझ्या भाषणात मी केली होती की आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार, मेलो तर बर्फाच्या लादीत ठेवा, परंतु जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्हाला अग्नी देऊ नका. आणि म्हणून ते आंदोलन पुढे गेलं. त्याच्यामधून सरकार हेच गेलं, दुसरं सरकार आलं, परंतु त्या सरकारनं केलं काहीच नाही. उलट आमचं आरक्षण खूप मागं नेलं. तसं असताना मी 5 वर्ष वाट बघितली. म्हणजे ज्या आंदोलनामुळे राज्यामध्ये सत्तांतर झालं, बरोबर, पहिलं जाऊन दुसरं सरकार सत्तेवरती आलं, त्या दुसऱ्या सरकारनं देखील प्रश्न सोडवला नाही. म्हणजे धनगर समाजाच्या चळवळीची किंवा आंदोलकांची किती मोठी क्रूर थट्टा आहे असं म्हणावं लागेल. नाही, क्रूर थट्टा नाही अमोलजी, हा विषय वर्षानुवर्ष असाच चालणार आहे. जोपर्यंत धनगर जमातीमध्ये एक वाक्यता येत नाही, बुद्धिमान कार्यकर्ते प्रश्न कशा पद्धतीने सुटू शकतो या गोष्टीचा समर्पक विचार करत नाही, आणि तरुण फळी मराठा आंदोलन यशस्वी का होतं, तो मराठ्यांचा बच्चा पालती मूठ मिशिवून फिरवतो आणि आंदोलनामध्ये उतरतो. त्यांचे नेते मागं आणि जनता पुढं असते. आपला नेता घरात येताना ठरवून आलेला असतो की धनगरांचा किस्सा कसा कापायचा, आपण उद्या बघा. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आजही मी स्पष्ट करतो, देवेंद्रजी ज्या वेळेस माझं उपोषण सोडा बारामतीला आले त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, देवेंद्रजी तुम्ही जे सांगताय का नाही की आमचं सरकार येऊ द्या आणि आम्ही शिफारस करू, ही झूठ बात. तुम्ही त्यावेळेस युट्यूबवरचं माझं भाषण काढा. मी त्याही वेळेस सगळ्या धनगर समाजाचा रोष पत्करून देवेंद्रजींना खडे बोल सुनावले होते की तुमच्या सरकार येण्याची गरज नाही. केंद्र शासन, महाराष्ट्र हे घटक राज्य आहे,
आणि NCST नॅशनल कमिशन फॉर एसटीज ह्याला जे अधिकार आहेत ते स्वतः पंतप्रधान संसद NCST ला आदेश करून महाराष्ट्रामध्ये धनगर आहेत का नाही ते करू शकतं आणि म्हणून तुम्ही आम्हाला आरक्षण देऊ शकता. तुमचं लोकसभेमध्ये सरकार आलेलं आहे. मी अगोदर धनगर आहे आणि नंतर भाजपचा स्वयंसेवक आहे. मी त्याही वेळेस ते केलं होतं. मी आत्ताही सांगतो. मी परवाच दादांना भेटून आलो आणि मी दादांना हे सांगू नाही आलो. मला ज्यावेळेस त्यांनी हात जोडले आणि सांगितलं की आम्हाला आता हे तुम्ही सांगू नका, मी त्या क्षणी ठरवलंय उद्या मी गोलमेज परिषदेमध्ये आलेल्या सगळ्या धनगर प्रतिनिधींना सांगणार आहे की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे द्या. बरं, अरे वा, व्हेरी गुड. हा, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला राजीनामा द्यायची जबाबदारी माझी. जोपर्यंत धनगर आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ह्या 4 पक्षामध्ये आम्ही जाणार. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस. वेळ पडली तर महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसींना बरोबर घेऊन एखादा नवा फ्रंट तयार करून जर धनगर लढले, अमोलजी मला तुम्हाला सांगायचे 52% ओबीसी जर एकत्र झाले तर महाराष्ट्राची दिशा बदलू शकते. धनगरांवरती जो अन्याय आहे, धनगर हा ओबीसीतला सगळ्यात मोठा घटक आहे. जरी आपण ST म्हणत असलो तर सध्या मात्र आपण ओबीसी मध्ये आहोत आणि NTचं आरक्षण हे आपण ओबीसीचं आरक्षण उपभोगतोय. म्हणून ह्या सगळ्या ओबीसींसाठी जर का आपण लढू लागलो, मी तर अमोलजी असं म्हणेल की 288 पैकी 30-40 जागा धनगरांनी लढवा आणि उरलेल्या 240 जागा सगळ्या ओबीसींना वाटा. 4 वर्ष टाइम आहे. अशी पक्की बांधणी करा, अहिल्याचं राज्य येऊ शकतं. आणि ह्याच्याशिवाय तुम्हाला काय पर्याय? अत्यंत चांगला आणि गंभीर मुद्दा या ठिकाणी अण्णांनी मांडलेला आहे की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपल्या कोणत्याही नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी जे प्रस्तावित 4 पक्ष आहे 4 पक्षामध्ये जाऊच नये, त्या पक्षामध्ये कामच करू नये. अत्यंत चांगली भूमिका या ठिकाणी अण्णांनी व्यक्त केली आहे. तरी देखील अण्णांच्याकडून आपण बरीच माहिती या ठिकाणी घेणार आहोत. ते म्हणजे आंदोलन जे आहे ते आंदोलन वेगवेगळ्या पातळ्यांच्या वरती, म्हणजे एक तर रस्त्यावरची लढाई आपल्याला लढावी लागणार आहे. दुसरी न्यायालयीन लढाई जी आहे ते आपल्याला आणखी जोमात आपण या ठिकाणी अण्णांच्याकडून अण्णांची भूमिका आणि या संदर्भातली अधिक माहिती घेणार आहोत. अण्णा, तुम्ही आम्हाला सांगा की या तिन्ही लढाया महत्त्वाच्या आहेत. रस्त्यावरची लढाई, न्यायालयीन लढाई आणि सभागृहातली लढाई. तर या लढायांच्याकडे तुम्ही कसं बघता? पहिल्यांदा येऊया आपण न्यायालयीन लढाई संदर्भात. अण्णा, न्यायालयीन लढाईचं सध्याचं स्टेटस काय आहे आणि ही लढाई आपण कोणत्या अंगानं पुढे घेऊन गेलो पाहिजे किंवा या लढाईला आणखी धार कशी आणता येईल या संदर्भातलं तुमचा अनुभव आणि तुमची मांडणी करा. न्यायालयीन लढाईच्या संदर्भामध्ये मधु शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2017 साली जी 4919 नंबरची रिट पिटिशन आपण दाखल केलेली आहे, या रिट पिटिशनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं अनेक वर्ष त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी म्हणणंच नाही मांडलं. वर्षानुवर्ष कालापव्य केला. आज 4थं वर्ष सुरू झालेलं आहे. परंतु धनगर जमातीला माझे हात जोडून विनंती आहे, धनगरांचं आरक्षण हे जसं 100 नंबरी सोनं हे अग्नीमधून अग्निपरीक्षा देऊन आल्यानंतरच ते तळपतं, त्याला खरं मानलं जातं. उद्या धनगर जमातीच्या नेत्यांच्या मागणीप्रमाणे राज्य शासनानं जरी शिफारस केली, त्या शिफारसीमध्ये सुद्धा अमोलची 2 घोळ आहेत. शिफारस ते समावेशाची करणार का शिफारस दुरुस्तीची करणार? शिफारस दुरुस्तीची लागणार आहे, समावेशाची नाही. ते पण सांगा आपल्या श्रोत्यांना. त्याच्यामुळं आपल्याला समावेश नाही पाहिजे, आपल्याला दुरुस्ती पाहिजे. आपल्याला शिफारस अशी पाहिजे की महाराष्ट्राचं सरकार धनगर जमातीच्या बाबतीत अशी शिफारस करत आहे की महाराष्ट्राच्या यादीमध्ये धनगर ही अस्तित्वहीन जमात आहे. सर्व पुराव्याची छाननी केल्यानंतर धनगर हीच जमात त्या ठिकाणी अभिप्रेत आहे आणि म्हणून धनगर जमातीच्या उन्नतीचा मार्ग मोकळा होण्यासाठी केंद्र सरकारनं नॅशनल कमिशन फॉर एसटीच्या माध्यमातून लवकरात लवकर धनगराच्या अंमलबजावणीचा आदेश केंद्र सरकारनं लवकरात लवकर काढावा, अशा प्रकारची शिफारस असली पाहिजे. 1 मिनिट अण्णा, तुम्हाला या ठिकाणी मी मध्ये थांबवतो. मग जी आत्ता सध्या समाजामध्ये आपल्या नेत्यांच्याकडून प्रचार केला जातोय की राज्य सरकारनं पत्र दिलं न्यायालयीन लढाईसाठी, हे पत्र काय? राज्य सरकारनं जे पत्र दिलेलं आहे ते पत्र मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी आदिवासी विभागाच्या उपसचिवाच्या माध्यमातून एक ॲफिडेव्हिट दिलेला आहे. कारण चंद्रकांत दादा पाटलांच्या अध्यक्षतेखाली एक आंदोलन ज्यावेळेस आपलं चालू होतं धनगर समाजाचं, त्यावेळेस एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये बराच उहापोह झाल्यानंतर ज्यावेळेस दादा रागानं उठून चालले, ठीक आहे म्हणजे आम्ही शिफारस करतो, आदरणीय मधु शिंदे साहेबांनी अत्यंत पोक्तपणानं आणि धनगर जमातीच्या हिताचा विचार करून त्यासाठी आम्हाला शिफारस नको,
कारण चंद्रकांत दादांच्या पोटामध्ये असणारं पाप हे मधु शिंदे साहेबांनी ओळखलं होतं. त्यांना मागं की चंद्रकांत दादा निवडणुकीच्या तोंडावरती शिफारस समावेशाची करतील आणि धनगरांचा हा जो प्रश्न आहे हा वर्षानुवर्ष लोंबकळत पडेल. कारण आतापर्यंत या देशातल्या शेकडो शिफारशी ह्या केंद्र सरकारकडे पडून ऐका आहेत. ऐका बांधवांनो, ऐका, हे अत्यंत महत्वाचं सांगत आहेत अण्णा आपल्या सर्व समाज बांधवांना. शेकडो शिफारशी केंद्र सरकारकडे सध्या पडून आहे. कारण आपणच म्हणतोय सारखं सातत्यानं की सरकारनं शिफारस केली पाहिजे, शिफारस केली पाहिजे, शिफारस केली. त्या शिफारसींची लायकी काय ते जरा अण्णा जरा कळू दे सगळं. कारण मला या जमातीतल्या सगळ्या लोकांना हे सांगायचंय, जरी राज्य सरकारनं शिफारस केली तरी संसदेमध्ये 50-60 पेक्षा जास्त आदिवासी खासदार आहेत आणि ह्या सगळ्या आदिवासी खासदारांना या देशामध्ये धनगरांसारखा एक मोठा जमात समूह एसटी मध्ये येऊ नये याच्यासाठी ते खूप जागरूक आहेत. मी एक अत्यंत स्फोटक माहिती तुम्हाला सांगतो. संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर नावाच्या संस्थांचे एक पुजारी गुरव समाजाचे माझ्याकडे जेवायला आले होते. त्यांनी मला बोलता बोलता सांगितलं, म्हणले तुम्हाला माहिती आहे का, आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये अनुसूचित जमातीचे 39 सुपर क्लासवन अधिकारी आहेत. म्हणजे आपल्याकडे एक सुपर क्लासवन अधिकारी झाला तर आपण अक्षरशः आपल्याला टिरी बळवतो. एवढी मोठी ताकद आदिवासींची या देशामध्ये आहे आणि कुठलाही पंतप्रधान 50-60 खासदाराच्या विरोधात जाऊन, ज्यांचा एकही खासदार संसदेमध्ये नाही, त्यांच्यासाठी काही करेल. हे कान उघडं ठेवून ऐका, सगळ्यांनी कान उघडं ठेवून ऐकावं अशी विनंती करतो अण्णा. सांगा ते जे होणं शक्य नाही, ज्या गोष्टीमध्ये पालत्या घड्यावरती पाणी समाज बांधवांना कुठपर्यंत, आता तरी बुद्धिमान व्हा. आता परवा मला अजितदादांनी 2-4 धनगर नेत्यांची नावं सांगितली, म्हणजे फलाने फलाने फलाने. म्हणजे दादा ह्यांचं शिक्षण कुणाचं 4थी पास, कुणाचं 7वी पास आणि कुणाचं 10वी पास. त्यामुळे आमच्या बापजाद्यांना तुमच्या लोकांनी फसवलं. पण आता धनगराची पोरं शिकली, आम्हाला माहित आहे, बिब्लिओग्राफीमध्ये आम्ही आहे, मानवशास्त्रज्ञामध्ये आम्ही आहे, जनगणनेमध्ये आम्ही आहे. आणि मी तर सांगतो की मी त्यावेळेस दादांनाही सांगितलं, धनगर जमातीला मी सांगतो, अमोलजी आम्ही केंद्र सरकारकडं आणि राज्य सरकारकडं आता आरक्षण मागायचं नाही असं ठरवलंय. ऐका, अत्यंत महत्वाची भूमिका या ठिकाणी अण्णा मांडत आहेत. आम्ही असं म्हणतो की तुमची मदत आम्हाला अजिबात नको. तुम्ही फक्त आमच्या न्याय मार्गामध्ये, न्याय मागणीमध्ये आणि घटनादत्त अधिकारामध्ये तुमचं शेपूटमध्ये आडवं राहू नका. कारण एकीकडं आमच्याच मतावरती गलेलट्ट होता आणि डेहऱ्या फुगवून त्या खुर्चीवरती बसता आणि पहिला पाय आमच्याच नरड्यावरती देता. ही महाराष्ट्रातल्या 70 वर्षाच्या राजकारणाची शोकांतिका आहे. धनगरांना जेवढं लुटलं, धनगरांना जेवढं नागवलं, महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना चापकान फोडून काढलं पाहिजे, त्यांच्या नरडीचा घोट घेतला पाहिजे. धनगरांच्या हिताचा गळा घोटणाऱ्या इथल्या राज्यकर्त्यांना धनगर युवक आणि युवतींनी इथून पुढं, आता नाही तर कधीच नाही, सेंडी तुटो वा पारंबी तुटो अशा प्रकारच्या द्वेषानं जर का धनगरी जनता रस्त्यावरती उतरली, अमोलजी, रस्त्यावरची लढाई, संसदेतली लढाई, पत्रकारितेमधली लढाई, सगळ्या लढाया आपल्याला लढाव्या लागतील. अण्णांनी या ठिकाणी धनगर आरक्षण शिफारसी संदर्भातली त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. न्यायालयीन लढाई संदर्भातली त्यांची भूमिका ते या ठिकाणी स्पष्ट करतायत. अण्णा, मगाचा जो मूळ मुद्दा होता की या जी लढाई आहे, न्यायालयीन लढाई, ती जिंकण्यासाठी आणखी कोणकोणती अंग आहेत की त्या अंगानं आपल्याला पुढे गेलं पाहिजे, किंवा आणखी कोणती आयुध आहेत, या आयुधांचा आपण या ठिकाणी उपयोग करू. सगळ्यात महत्वाचा आयुध एक आहे की महाराष्ट्राच्या जनतेमध्ये हा संदेश गेला पाहिजे की ज्या मराठा आरक्षणाची घटनेमध्ये कुठंही तरतूद नाही, ज्या सवर्ण आरक्षणाची घटनेमध्ये कुठंही तरतूद नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित असलेल्या घटनेमध्ये आरक्षण हे अमोलजी शैक्षणिक दृष्ट्या मागास आणि सामाजिक दृष्ट्या मागास घटकांना दिलं जातं. सवर्ण लोक आणि मराठा समाज ना शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे ना सामाजिक दृष्ट्या मागास आहे. अरे 1100 वर्ष राज्य तुम्हीच करता, तुम्हीच राजे, तुम्हीच सरदार, तुम्हीच उमराव, तुम्हीच सगळे, आणि परत गरिबांचं आरक्षण लाटाय निघाले, आमच्या बोकांडी येऊन बसायला लागले आणि आमच्या आरक्षणामध्ये तुमचा आडवा दांडू. ही गोष्ट महाराष्ट्रातला धनगर आता सहन करणार नाही. पण महाराष्ट्रातल्या धनगरांना जर पुढे चालायला सुरुवात केली तर 52% ओबीसी धनगरांच्या पाठीमागे चालल्याशिवाय राहणार नाही. मी तर म्हणेन आपल्याला एक आणि उरले 3 दुसऱ्याला देऊ, पण चालूया. पण मला प्रामुख्याने यायचंय न्यायालयीन लढाईकडे. अमोलजी, मला तुमच्या आणि धनगर जमातीच्या एक लक्षात गोष्ट आणून द्यायची आहे. ती महत्वाची गोष्ट अशी आहे की मराठ्यांनी 57 मोर्चे केली
किंवा केंद्र सरकारनं जरी अंमलबजावणी केली तरी आदिवासी लगेच उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आणि तुम्हाला पुन्हा सर्व पुराव्यानिशी धनगर आरक्षण कसं जायज आहे, कसं घटनात्मक आहे हे सिद्ध करावंच लागणार आहे. मग आज ना उद्या त्या मंडपाखालून जर जायचंच आहे तर ऑलरेडी 2000 पानांची आपली रीट पिटिशन आता दाखल आहे. त्या ठिकाणी फक्त सरकारनं जसं मराठा आरक्षणासाठी ज्या ज्या गोष्टी तातडीनं केल्या, अरे आमच्यासाठी तर काय करायचं आहे, फक्त 4 ते 5 दिवस चालणारं हिअरिंग आहे. एका सेपरेट न्यायाधीशाची नेमणूक करा किंवा आहे त्याच न्यायाधीशाला दररोज आमची 2 तास सुनावणी घ्यायला सांगा. 3 ते 4 दिवसामध्ये सुनावणी होईल. सुनावणीचा विषय निघाला म्हणून अण्णा तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. या सगळ्या कोरोनाच्या नकारात्मक पार्श्वभूमीमुळे यामध्ये काय आडकाठी वगैरे आल्या का, म्हणजे आपली न्यायालयीन लढाई कसं असतं, नी नांदीला 4 बुद्धी. म्हणजे मराठा आरक्षणामध्ये काहीच अडचण येत नाही. धनगर काही सवतीची पोर आहेत का? मराठा आरक्षणासाठी सगळ्या सुनावण्या चालू आहेत, सगळं लग्न होत आहेत, समारंभ होत आहेत, मंत्र्याचे दौरे होत आहेत, सगळं होतंय, अधिवेशन होतंय. मग धनगराच्या आरक्षणासाठी धनगराचे 2-4 वकील, सरकारचे 2-4 वकील, न्यायाधीश, माणसं लागतात किती? या विषयामध्ये 10, 20, 5, 25 माणसामध्ये सुरू होणारी, एका खोलीमध्ये होणारी ही न्यायालयीन प्रक्रिया, तिथे काय मोर्चा आहे का, आंदोलन आहे का, सभा आहे का, जाहीर सभा आहे, काय आहे? ही सुनावणी आहे. आणि ही सुनावणी जर तुम्ही सलग 4 दिवस केली म्हणजे इतकी क्षुल्लक गोष्ट, म्हणजे लोकाच्या लेकराला, म्हणजे मला एकदा अण्णासाहेबांचं शिरूरच्या सभेत वाक्य आठवतं की हे लोक काय करतात, हे मराठा राज्य करते, स्वतः तर सगळं खातात, पण गोष्टी पत्रावळी सुद्धा धनगरांना मिळू नये म्हणून ती सुद्धा मोडून खिशात घालतात. ही पद्धत धनगरांना न्याय मिळूच द्यायचा नाही. ही महाराष्ट्रातल्या 4ही पक्षाच्या आतापर्यंत सगळ्या सरकारांची ही भूमिका आहे. मी अमोलजी अत्यंत जबाबदारीनं सांगतो, मी कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी असो, पक्ष आहे ना मी फेकून देत असतो. पक्षभिक्ष काय मला लय महत्वाचा नाही. पक्ष मी एवढ्यासाठीच ही करत असतो की त्या माध्यमातून आपला जो आवाज आहे तो मुख्यमंत्र्यापर्यंत जातो. मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो, पांडुरंग मेरगळ असा माणूस आहे जो या राज्यातील 4ही पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांबरोबर धनगरांच्या बाबतीत सगळ्यात जास्त बैठका केल्या. त्याचे मिनिट्स, त्याच्या तारखा, त्याच्या वेळा मी सांगल. पवार साहेबांबरोबर केल्या, उद्धवजींच्या बरोबर केल्या, देवेंद्रजींच्या बरोबर केल्या, दादांच्या बरोबर केल्या. काँग्रेस बरोबर माझी बैठक कधी झाली नाही. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळं ह्या सगळ्या लोकांचे खायचे दात आणि दाखवायचे दात हे वेगळे आहेत. म्हणजे तुम्ही या सर्व नेत्यांची जवळून जी काय लायकी आहे ती तपासून बघितलेली आहे. मी लायकी हा शब्द वापरणार नाही, पण हे धनगर द्वेष्टे आहे. धनगरांच्या बद्दल कुठल्याही पक्षाच्या प्रमुखाला बिलकुल प्रेम नाही. म्हणजे मला आश्चर्य वाटतं देवेंद्र फडणवीसांचं की धनगरांच्या आरक्षणामुळे देवेंद्रजींचं काहीच नुकसान नव्हतं. कारण वामन धनगर कुठंच काही प्रॉब्लेम नाही हो. पण त्या माणसानं, तुम्हाला अमोलची आठवतं, आपण नागपूरमध्ये होतो 5 जानेवारी 2015 आणि ते नाही का क्या हुआ तेरा वादा गाणं वाजलं आणि त्याने आत्ता महाधिवक्त्यांशी बोलतो 15 दिवसात प्रश्न मिटवतो. अरे कुठं 2015, कुठं 2000, काय आहे? ब्राह्मणासारख्या अत्यंत पवित्र जातीमध्ये जन्म आलेल्या जनेऊधारी मित्रा, मी तुमच्याबरोबर 25 वर्ष संघ परिवारामध्ये काम केलेला माणूस आहे. संघाला आणि भारतीय जनता पार्टीला हे शोभलं नाही. गोरगरिबांचा तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. आणि मी तर म्हणेल अमोलजी, भारतीय जनता पार्टीचं सरकार 105 आमदार येऊन सुद्धा आलं नाही ना, ते धनगरच्या तळतळाटमुळेच आलं नाही. आणि तुम्ही जोपर्यंत धनगरांचं काही करत नाही तोपर्यंत तुमचं सरकार येणार बी नाही. कोण आहे तुमच्या मागं? 2% असणारी तुमची जात मूर्ख आहेत का लोक तुम्हाला डोक्यावर घ्यायला? धनगरच तुम्हाला डोक्यावर घेऊ शकतो. तुमचा दावा किती आहे की महाराष्ट्रामध्ये ऍक्च्युअली धनगर समाजाची लोकसंख्या किती टक्के आहे? महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची लोकसंख्या किमान 1.5 ते 2.25 कोटी, 2 कोटीच्या आसपास असायलाच हवी. कारण मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, बहुतांश तालुक्यामध्ये फिरलेला कार्यकर्ता आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जा, तुम्ही माझं मोबाईल चेक करा, तर ही मराठ्यांच्या खालोखाल 2-3% मी आदरणीय अण्णासाहेबांच्या बरोबर, रामारी अप्पांच्या बरोबर, या सगळ्यांच्या बरोबर जुन्या कालावधीपासून काम केलेला कार्यकर्ता आहे. अण्णा, तुम्ही न्यायालयीन लढाई संदर्भातली तुमची भूमिका या ठिकाणी थोडक्यात मांडलेली आहे. त्याशिवाय लोकसंख्येसंदर्भातली तुमची भूमिका या ठिकाणी थोडक्यात मांडलेली आहे. मी मूळ मुद्द्यावरती येतो की आपल्याला तिन्ही अंगावरती चर्चा करायची होती, ती म्हणजे न्यायालयीन लढाई
रस्त्यावरची लढाई आणि सभागृहातली लढाई. न्यायालयीन लढाईवरती आपण बऱ्यापैकी या ठिकाणी चर्चा केलेली आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता सभागृहातल्या लढाईवरती येऊ. सभागृहातल्या लढाईचा अनुभव तुमचा कसा आहे ते जरा आम्हाला. मला न्यायालयीन लढाईच्या संदर्भातला 1 मिनिटाचं विवेचन माझं राहिलेलं आहे की न्यायालयीन लढाईमध्ये उच्च न्यायालयामधला विषय आपला अत्यंत खोडका राहिला आणि त्यामुळं एकदा का उच्च न्यायालयामधला आपला विषय झाला तो आपल्या बाजूला लागेल त्याबद्दल मला 1001% माझ्या मनात कॉन्फिडन्स आहे. सगळी कागदपत्र ही आपल्या बाजूने आहेत आणि त्यामुळे उच्च न्यायालयामधला सगळा निकाल आपल्या बाजूने आहे. कितीही लोक आपल्या विरोधात असू द्या, कुणी काही देव पाण्यात घालू द्या, निकाल आपल्या बाजूला लागेल आणि सर्वोच्च न्यायालयाने तीच आपण होईल. या देशातील निष्णात अशा प्रकारचे वकील आदरणीय मधु शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. खूप चांगली तयारी केलेली आहे आणि धनगरांची ही सर्वात शेवटची आहे. जर ह्या विषयामध्ये आपण हारलो तर जगात देवेंद्र जरी आला. याच प्रश्नाच्या अनुषंगाने मला आणखीन एक उपप्रश्न विचारायचा आहे. समाजामध्ये फिरत असताना काही लोक अशी पण शंका उपस्थित करतात की समजा न्यायालयामध्ये आपण हारलो किंवा आपल्या विरोधात निकाल गेला तर सगळंच मुसळ जे आहे ते केरात गेलं, असा काय प्रकार होईल का? नाही, मी 2 मिनिट अमोलजी त्या लोकांचं जरी आपण खरं मानलं तरी सुद्धा ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण वर्षानुवर्ष आज कमीत कमी 60-65 वर्षापासून चालू झालेला हा लढा आहे. हा लढा मी गेले 4 दिवस उठू शकत नव्हतो, बसू शकत नव्हतो, अत्यवस्थ होतो. तुमचा फोन आला आणि मी गाडीत झोपून इथपर्यंत आलो. हे का? ही तकबक का? ही तितिक्षा का? ही तपस्या का? तर धनगराच्या लेकरांचं भलं झालं पाहिजे. माझी तर काय, माझी दोन्ही पोरं डॉक्टर व्हायला निघाली, पुरीचं शेवटचं वर्ष आहे. तुमची परिस्थिती कशी आहे? आरक्षणाची गरज अमोल पांढरेंना आणि पांडुरंगांना नाही. आरक्षणाची गरज आमच्या धनगर समाजाचा जो शेवटचा कोल्हापूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरती एका धनगर पाड्यावरती राहणारा आमच्या आंध्रवेट पाया नसणारा ह्या लोकांसाठी ही आरक्षणाची लढाई आहे. आणि अमोलजी, महाराष्ट्रातल्या धनगर जमातीला अत्यंत विनम्रतेनं आत्मविश्वासानं मी सांगतो की न्यायालयाशिवाय हे आरक्षण तुम्हाला कसंच मिळणार नाही. पण लोकांच्या मनामध्ये अशी शंका आहे की समजा तिथं जर निकाल आपल्या विरोधात गेला तर पुढं काय करणार? त्याला काही विलाज नाही. पण तो निकाल विरोधात जाईल कसा? मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आपल्या समाज बांधवांना पटवून सांगा. कसं आहे, पृष्ठ 9 मध्ये एखादी गोष्ट ही प्लास्टिकची खुर्ची आहे, माझ्या ह्यातला हा भगवा हे पिवळा ध्वज आहे, हा कापसापासून तयार झाला, म्हणजे ह्याचं ओरिजिन कापसापासून आहे, त्याचं ओरिजिन प्लास्टिक आहे. तसं धनगर आरक्षणाचं ओरिजिन ही 1881 पासूनची जनगणना, मानववंशशास्त्रज्ञांची पुस्तकं आणि बिब्लोग्राफी नावाचा इंग्रजांच्या काळातला संदर्भ ग्रंथ, ह्या तीनही गोष्टीमध्ये आपण अनुसूचित जमाती म्हणून मोडतो आणि त्या गोष्टीवरूनच घटना लिहिली, त्या गोष्टींवरूनच अनुसूचित जातीची जमातीची यादी तयार झाली. मग जर जे न्याय दुसऱ्या म्हणजे असं काय आहे का की आभाळात पडलं कोणाला तरी त्याचा दृष्टांत झाला, तर जे प्रूफ आपल्यापाशी आहेत आणि साधी गोष्ट आहे म्हणजे इतके सबळ किंवा प्रबळ पुरावे आपल्या जवळ आहेत, त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये ही लढाई आपणच जिंकणार इतका ठाम विश्वास जो आहे तो या ठिकाणी अण्णा व्यक्त करत आहेत. मी तुम्हाला एक गोष्ट अमोलजी सांगतो, माझ्या अंगावरती शहारे आले. धनगरांचं आरक्षण मिळून दिल्याशिवाय मी मरणार नाही. बरं. आणि जोपर्यंत देत नाहीत ना, अजून 5-10 वर्ष ही करेल, पण नंतर मात्र धनगरांचा आतंकवाद महाराष्ट्रातल्या लोकांना सहन करावा लागेल. कारण आम्ही आहे ना, आमच्या तलवारी मुंडून स्वातंत्र्यामध्ये कुऱ्हाडी घेऊन रानावनात हिंडलो. जेवढे जेवढे डोंगराळ प्रदेश आहेत ते आम्हीच व्यापले आणि बागायती प्रदेश सगळे दुसऱ्यांनी व्यापले. पण आता आम्हाला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा पुनर्विचार करायची वेळ आली. आमची लोकसंख्या, आमची शिकलेली पोरं आणि आमच्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये अमोलजी जे प्रबोधन झालेलं आहे, जो राग आहे राज्यकर्त्यांच्या बद्दल धनगर जमातीच्या मुलांच्या आणि मुलींच्या मध्ये, मी महाराष्ट्रातल्या धनगरांच्या मुला मुलींना अत्यंत विनम्रतेने सांगतो, काही बाजारू भडवे आणि दलाल तुमच्या आरक्षणाचा व्यापार आणि सौदा जे राज्यकर्त्यांच्या बरोबर करतायत, त्याला तुम्ही आणि तुमची निष्क्रियता, तुमचं अज्ञान यांना सांगा, समाज बांधवांना सांगा सगळ्या. कारण ही लढाई ही आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांच्या केस पिकल्या माणसासाठी नाही. आम्ही काय होणार आहे? पवारांच्या मतदारसंघामध्ये आमचं व्हायचंय तरी काय होणार आहे आम्ही? अरे करा, तुम्हाला डॉक्टर व्हायचंय, तुम्हाला इंजिनियर व्हायचंय, तुम्हाला या देशाचा मुख्य सचिव धनगराचा झाला पाहिजे. ज्या धनगरांच्या जमिनीवरती या देशाची संसद उभा आहे
इथं या देशाचा जो मुख्य प्रशासक आहे तो धनगराचा पोरगा झाला पाहिजे. SP, जिल्हाधिकारी, मुख्य सचिव, वेगवेगळ्या राज्याचे मुख्य सचिव, अशा प्रकारची मोठी मांदियाळी. अरे तुमच्यापासून जे हिरावलं गेलं त्याची करोडोमध्ये अरबोंमध्ये गणनाच होऊ शकत नाही. बरोबर. हे अस्वस्थ करतो. बरोबर. कोल्हापूरचा रेसलर आहे अमोलजी मी, बरोबर. पण शरीर वीक झालंय, बरोबर. अस्वस्थ होतो. बरोबर. मी एवढ्या लोकांना जे असं डोक्यावरती घेतो, कुठल्याही पक्षाच्या लोकांना, ज्या पक्षात जाईन त्या पक्षामध्ये मी धनगराच्या आरक्षणासाठी त्याच्या प्रमुखाबरोबर लढतो. बरोबर. अण्णा, न्यायालयीन लढाई संदर्भातलं तुमचं निवेदन जे आहे ते चालूच राहील, पण दरम्यानच्या काळामध्ये आपण सभागृहातल्या लढाई संदर्भात या ठिकाणी चर्चा करत होतो. सभागृहातल्या लढाईचा तुमचा अनुभव काय आहे ते जर आपल्या सभागृहातल्या लढाईमध्ये आजपर्यंत धनगरांच्या प्रतिनिधींनी एकतर मुळात सभापती हा पहिल्यापासूनच धनगरांच्या बाबतीत पूर्वग्रह दूषित असलेलाच बसतो. दुसरी गोष्ट, धनगरांना विरोध प्रामुख्यानं कुणाचा? आदिवासींचा, मराठ्यांचा. आता हे दोन प्रमुख घटक तिथं, आणि जे दुसरे घटक आहेत ते असतातच किती? 100च्या पेक्षा कमी लोकसंख्या. म्हणजे 288 मध्ये 150च्या पुढे तर मराठीच असतात. त्यांना ते दुश्मनच. तुमच्या मतावर ते निवडून जाणार आणि तुम्हालाच तिथं उभे कार्यक्रम करणार. एकदा का निवडून आला की त्यांनी पहिला घाव धनगरावरती घालायचा. मी खूप ह्याने बोलतो, पण माझी 25 वर्षाची जी भूमिका आहे, काय कुणाला माझ्या अंगावर यायचंय आणि काय कुणाला माझी उपटाची ते उपटू द्या, मी देत नाही त्या गोष्टीला. राहिलंय काय आता जीवनामध्ये? त्याच्यामुळं पण सभागृहामध्ये आपल्या लोकांनी कधी व्यवस्थित प्रश्नच विचारला नाही. मी एक उदाहरण सांगतो अमोलजी. बघा, आपल्या लोकांनी समाजासाठी हयात खर्ची घालणाऱ्या नेत्याची भूमिका काय बघा, की सभागृहामध्ये आपल्या समाजातल्या नेत्यांनी योग्य प्रश्नच उपस्थित केले नाहीत. केलेच नाही. बघा ना, आज मी काय लोक म्हणतात, परवा म्हणले धनगर आणि धनगड एकच आहे. अजून बी महाराष्ट्रातली 99% निवेदनं धनगर जमातीचा समावेश करा म्हणूनच कलेक्टरला दिली जातात. ह्याच्यापेक्षा मूर्खपणा काय आहे? बरोबर. अरे समावेशाचा विषय नाही आणि धनगर आणि धनगड एकच आहे, ही जी मूर्खपणाची भावना आहे ना, ही सोडून द्या. अस्तित्वात नसलेली गोष्ट अमोलजी, ही 2 पिवळ्या खुर्च्या आहेत. बरोबर. तर ही आणि ही खुर्ची एकच आहे असं आपण म्हणू शकतो, कारण का ज्या कुठल्या डायमेन्शन मध्ये फरक नाही. बरोबर. परंतु जी 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याचं सारखे डायमेन्शन, सारखा कलर असेल तर एक म्हणायला हरकत नाही. पण जी गोष्ट अस्तित्वात नाही, धनगड हे अस्तित्वातच नाही, हे महाराष्ट्र सरकारनं ऍफिडेव्हिट करून दिलं उच्च न्यायालयामध्ये. बरोबर. आणि आपले शहाणे काय म्हणतात? धनगर आणि धनगड एकच आहे. ऐका, तुम्ही ऐका, सगळ्या समाज बांधवांना सांगा, ही भूमिका कळू दे, शेवटच्या माणसापर्यंत गेलं पाहिजे. याच्या वैचारिक लढाई आहे, वैचारिक लढाई. विचारांना विचारांनी उत्तर द्यायचं आहे, शास्त्राला शास्त्राने उत्तर द्यायचं आहे. त्यासाठी ही गोलमेज परिषद आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपले सर्व समाज बांधव या ठिकाणी एकवटलेले आहेत. आता ही जी लढाई होणार आहे ही विचारांची लढाई या ठिकाणी सुरू झालेली आहे. बांधवांनो, नुसती निदर्शनं केली, नुसते अंगात आल्यागत नाचलं किंवा दुसऱ्याच्या विरोधात घोषणाबाजी केली म्हणजे सगळे प्रश्न सुटतात असं नाहीये. त्यातले आयुध कोणते, त्यातलं शास्त्र काय, ते देखील आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांना पुढं धनगर आरक्षणामध्ये एक गोष्ट धनगर योद्ध्यांनो महत्वाची लक्षात घ्या, शिस्तीशिवाय आणि युद्धतंत्राशिवाय कुठलीही लढाई लढली जात नाही. दुसरी गोष्ट, तुमच्या लढाईचं मर्म काय? आम्ही पोट तिडकीनं 2000 पानांची पिटिशन मधु शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उच्च न्यायालयामध्ये आम्ही असं म्हणतोय की धनगड अस्तित्वहीन आहे, धनगर अस्तित्वात आहे. आणि आपली लोक खाली मोठे मोठे नेते, आमदार, माजी मंत्री त्यांनी काय म्हणायचं? धनगर आणि धनगड एकच. आता हे कसं काय करायचं? म्हणजे यांचंच प्रशिक्षण घ्यायची वेळ आहे अण्णा खऱ्या अर्थानं. मी अमोलजी अत्यंत जबाबदारीनं सांगतो, धनगरांच्या उद्या येणाऱ्या 100तल्या 99% लोकांना अजून हेच माहित नाही की धनगर आणि धनगड नेमकं एक आहे का वेगळं आहे. तर इथून पुढं तालुका लेवलला असो, जिल्हा लेवलला असो, विभागीय लेवलला असो, तर मुख्यमंत्री निवेदन देताना धनगड निवेदन काय असलं पाहिजे महाराष्ट्रातल्या लोकांचं सांगा, कारण निवेदन असं असलं पाहिजे. प्रसंग पुन्हा पुन्हा येणार आहे. हा, निवेदन असं असलं पाहिजे, महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये अस्तित्वहीन धनगड नावाची जमात त्या ठिकाणी वर्णिलेली आहे, जिचं अस्तित्व महाराष्ट्रामध्ये नाही.
बरोबर. राष्ट्रपतींच्या यादीमध्ये अस्तित्वहीन जमात असूच शकत नाही. राईट. त्या ठिकाणी धनगर ही जमात अभिप्रेत आहे आणि म्हणून राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं आमच्या आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी सुरू करावी. अण्णांनी या ठिकाणी अत्यंत महत्वाची गोष्ट जी आहे ती अंडरलाईन केली आहे, ते म्हणजे राष्ट्रपतींच्या यादीत हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. अण्णा, राष्ट्रपतींची यादी ही काय संकल्पना आहे जरा सांगा. नाही, ज्या वेळेस घटना स्वीकारली गेलेली आहे आणि ज्या वेळेस या देशामध्ये, या संघराज्यामध्ये कुठलाही कायदा पास केला जातो त्याच्यावरती महामहिम राष्ट्रपतींची सही केली जाते. आपली आरक्षणाची या देशातल्या वेगवेगळ्या घटक राज्यातल्या ज्या याद्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या यादीमध्ये राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने ते झाले. आता राष्ट्रपतींकडे ज्यावेळेस ती यादी जाते त्यावेळेस त्याची अत्यंत सखोल स्क्रुटिनी केली जाते आणि मग एखादी जी जमात महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये अस्तित्वातच नाही तिथं त्याचं नाव गेलं कसं. मला असं म्हणायचंय अमोलजी की घटना हिंदीमध्ये बी आहे आणि घटना इंग्लिशमध्ये बी आहे. बरोबर. पण हिंदी मधली देवनागरी मधली जी घटना आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या यादीमध्ये धनगर आहे. आता ही संसदेचा जे दरवर्षीचा अहवाल प्रसिद्ध होतो त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या यादीमध्ये धनगरच लिहिलेलं असतं. समजा जर धनगर ड असतं तर महाराष्ट्रामध्ये जे कायदे केले गेले 6 कायदे जे अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आहेत त्या लिस्टमध्ये आता ही 36 मध्ये धनगर 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 आणि धनगर म्हणजे 6 कायद्यामध्ये म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार ह्यालाच म्हणतात. म्हणजे बघा ना किती मोठा दैवत. डोळ्यात चटणी कशी टाकायची किंवा डोळ्यात धुळफे कशी करतात ते मूर्तिमंत उदाहरण आहे. मी तर असं म्हणेन की धनगर जमाती नाही ना की त्या प्रांताच्या पुढे जाऊन बसलं पाहिजे की हे बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. हे 6 कायदे, हा जो जातीचं प्रमाणपत्र देण्याचा कायदा आहे, अॅट्रॉसिटीचा कायदा आहे, वन हक्क जमिनीचा कायदा आहे, ग्रामपंचायतीचा कायदा आहे, हे कायदे बघ. हे छापलंय कोणी? ते तुझ्या बापानं सरकारनं छापलंय. ते बघ तिथं धनगर लिहिलंय ना, ते सर्टिफिकेट. बरोबर. काय सर्टिफिकेट कुणाकडून लागतं? तहसीलदारकडे सादर करायचं, प्रांत सही करतो मिळतं. आणि वरून महाराष्ट्राच्या मुख्य सचिवानं जर काढलं की अशा अशा प्रकारची बिहारमध्ये अमोलजी काय झालं होतं, एका साध्या नोटिफिकेशन झालं होतं. सरकारनं मनात आणलं तर अमोलजी आता ऑनलाईनचं युग आहे. मध्यरात्री 12 वाजता जरी महाराष्ट्राचा मुख्य सचिव बसला आणि या राज्यातल्या सर्व प्रांताधिकाऱ्यांना आदेश देण्यात येतो की महाराष्ट्रातील धनगर जमात ही अनुसूचित जातीच्या 36 क्रमांकावरती नोंदलेली आहे, तरी इथून पुढे त्यांना सर्टिफिकेट देण्यात यावी. तुम्ही मी दोघं जर जागा असलो आणि आपण जर धावत पळत प्रांतकडे गेलो तर दुसऱ्या मिनिटाला तो आपल्याला सर्टिफिकेट देऊ शकतो. इतकी सोपी गोष्ट असताना 70 वर्ष इथल्या लोकांनी आमच्या अज्ञानाचा, आमच्या असंघटितपणाचा, आमच्यामध्ये असणाऱ्या एकमेकाच्या द्वेषाचा, कारण धनगरांमध्ये एकमेकाचा एवढा प्रचंड प्रमाणात द्वेष केला जातो तेवढा द्वेष इतर लोकांमध्ये कुठंच नसतो. आणि म्हणून एवढी मोठी वैभवशाली अन्न परत मी तुम्हाला सभागृहातल्या लढाईकडे घेऊन जातो. परत एकदा सभागृहातल्या लढाई संदर्भातले तुमचं जे निवेदन सभागृहातल्या, कारण तो विषय अर्धा राहिला होता. सभागृहातल्या लढाईमध्ये आजपर्यंत कुणीही व्यवस्थित त्या विषयाचं आपण म्हणतो तसं विवेचन केलेलं नाही. या पण प्रश्नावरती सांगा की ज्यावेळेस धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती सभागृहात चर्चा होती त्यावेळेस झाडून साऱ्या लोकप्रतिनिधींचं किंवा झाडून साऱ्या महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांचं समर्थन मिळतं आणि मिळत नसेल तर का मिळत नाही? नाही, बिलकुल. कारण आरक्षण देणं हे सर्व लोकप्रतिनिधींचं काम आहे, सर्वच राजकीय पक्षांचं काम आहे. कारण धनगर समाज सर्वच राजकीय पक्षांमध्ये विभागला गेलेला आहे. सर्व लोकप्रतिनिधींना धनगर मतांची गरज आहे. मग जर प्रश्न समजा विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये पांडुरंग मेरगळ सारख्या एखाद्या आमदारानं त्या ठिकाणी उपस्थित केला तर त्याला बाकीचे लोक, बाकी सगळ्या पक्षातले लोक का त्या प्रश्नाचं समर्थन करत नाहीत किंवा त्यांना पाठिंबा देत नाहीत? हे काय भानगड आहे जरा सांगा आम्हाला. कसं आहे की एकतर धनगर प्रतिनिधी शिवाय दुसरी लोक हा प्रश्न उपस्थित करत नाहीत, त्याचा अभ्यास करत नाहीत. मला शिवसेनेचे मागच्या वेळेसचे पक्षप्रदोप नागपूरला जे एक अधिवेशन होतं, खूप पाऊस वगैरे झाला, तेवढा एक माणसानं ज्या पद्धतीचा प्रश्न विचारला होता तेवढा एक वेळ जर सोडली तर उरलेल्या वेळेस आजपर्यंत कुणीही योग्य प्रश्न विचारला नाही. दुसरी गोष्ट, आपली लोक कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या उपकारावरती तिथे जातात असतात. मुळात प्रत्येक पक्षाची 1 ना 2 त्यांनातले काय फार अधिकार नसतात
आणि ते व्यवस्थित मांडणी करत नाही. या विषयाची शास्त्रोक्त मांडणी आता न्यायालय दोन गोष्टी या ठिकाणी अण्णांनी अंडरलाईन केल्या आहेत. मुळात ते कोणत्या तरी पक्षाच्या उपकारानं सभागृहात जातात, किती मोठी म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे बघा. आणि असतात किती, एक नाही तर दोन, आणि त्यातही त्यांचा अभ्यास कमी असतो. तिसरी महत्वाची गोष्ट अण्णांनी या ठिकाणी मांडली ती म्हणजे की प्रश्न देखील ते योग्य पद्धतीने विचारत नाहीत. अण्णा पुढं. नाही, मला माझी अमोलजी तुम्हाला अशी विनंती आहे की दत्तामामा भरणे आता धनगर समाजाचे एकमेव विधानसभेतले आमदार आहेत. त्यांनी उद्या जरा फेसबुक लाईव्ह वरती धनगर आरक्षणाचं जरा मांडणी करावी. बरोबर. मग तुम्हाला कळेल आज धनगरांचे लोकप्रतिनिधी सकल समाज बांधवांच्या वतीनं, महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांच्या वतीनं, तुम्हा सर्वांच्या साक्षीनं मी आदरणीय दत्तामामा भरणे यांना या ठिकाणी जाहीर विनंती करतो की त्यांनी आरक्षणासंदर्भातली त्यांची एकूण जी भूमिका आहे किंवा त्यांचं जे निवेदन आहे, विवेचन आहे, ते या ठिकाणी फेसबुकला येऊन करावं अशी या गोलमेज परिषदेच्या संयोजकांच्या वतीने देखील या ठिकाणी मी विनंती करतो. आताच विनंती करत आहे. बिलकुल बिलकुल. अमोलजी, मागच्या सरकारमध्ये नामदार जानकर साहेब होते, नामदार शिंदे साहेब होते. 5 वर्षामध्ये धनगरांच्या न्याय हक्काचं अस्खलित आणि मुद्देसूद असं विवेचन त्यांनी केलंय, असं तुमच्या आणि माझ्या ऐकिवात कधी आहे का? मग ह्यांना तिथं नेमकं पाठवलं कसं काय गेले होते ते? आता सुद्धा नामदार भरणे साहेब त्या ठिकाणी आहेत, त्यांचं कर्तव्य आहे ना. जानकर साहेबांनी म्हणजे 22 योजना ज्या धनगर समाजासाठी लागू केल्या, 1000 कोटीचा निधी, त्या संदर्भातले बाईट तर त्यांनी मीडियाला दिले होते. जानकर साहेबांचा 22 योजनांच्या संदर्भात काहीही संबंध नाही. ते जे आंदोलन गोपीचंद पडळकर आणि उत्तम जानकरांनी केलं होतं, त्याचा एक जो माहोल तयार झाला आणि एकंदरीत देवेंद्र फडणवीस सरकार लोकसभेच्या इलेक्शनला तोंडावरती जात होतं, त्यात राम शिंदे साहेबांचा आणि जानकरांचा सुतराम संबंध नाही. त्यांनी धनगरांच्या बद्दल माननीय मुख्यमंत्र्यांना कधी शब्द वापर नाही. मंत्रीपद मिळाली, गडी दोन्ही लाले लाल मशगूल झाले, गले लट्ट झाले, धनगरांना उद्याने कार्यक्रम केला या 2 जणांनी. आता राहिला विषय की ज्या 22 योजना आहेत, अमोलजी, त्या 22 योजनांपैकी जवळपास 15-16 योजना NTCच्या माध्यमातून आपल्याला मिळतच आहेत. आणि कुठं माशाची जाळी आणि कुठं चुन्याची पोती, हा जो मूर्खपणा, म्हणजे तुम्हाला सांगतो, परवा दिवशी मला भिगवणला एका आंदोलनाला गेलो. म्हणलं, बाबा हे संयोजक, काय मागणी? मला 1000 कोटीची अंमलबजावणी झालीच पाहिजे. म्हणलं 1000 कोटी भागले 150 कोटी, बरोबर किती रे? मला 6.6. मग म्हणलं एका धनगराला जर का 6 रुपये आणि 66 पैसे दरवर्षी सरकार जर का प्रस्तावित करत असेल, तर तुला किती मोठा आनंद झाला पाहिजे. तो खाली बघून म्हणजे धनगरांच्या पोरांच्या आज्ञानाची मला कीव येते. ज्यावेळेस आम्ही म्हणतो की 1000 कोटीची तरतूद करा, 1000 कोटी तरतूद करा, ही गोष्ट आम्ही आमच्या मुस्कळात मारून घेतो. कारण ह्या 1000 कोटीमध्ये आमचे 10,000 कार्यकर्ते, तुमच्या 10,000 पिढ्या मातीत जाणार आहे. कारण त्याच्यामध्ये तुमचे 10,000 कार्यकर्ते 1 लाखामध्ये विकत घेत जातात आणि ते ह्यांचे समूळ पडवतात. फलाने किती चांगले, विस्तारे किती चांगले. पण जर 1.5 करोड धनगर समाज असेल आणि 1000 कोटीची तरतूद असेल, तर 1000 कोटी गुणले 150 कोटी, मग अशा अवस्थेत 1.5 कोटी, तर मग 1.5 कोटीनी 1000 कोटी तुमच्या वाटीला, एका माणसाच्या वाटीला येणार किती पैसे? 6 रुपये. मग अशा अवस्थेमध्ये आपण काय करतोय? मी म्हणतो 6 नाही 60 येऊ द्या, तर 600 येऊ द्या. 600 रुपयामध्ये पायाची चप्पल येईना, 6 रुपयामध्ये एक तंबाखूची पुडी येईना. मग अशा अवस्थेमध्ये धनगर जमातीसाठी एसटीचं आरक्षण हा सोन्याचा डोंगर आहे. तुम्हाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि संपूर्ण घटनाकारांनी तुमच्यासाठी दिलेला तो उन्नतीचा मार्ग आहे. हे संघराज्य हे लोकशाहीचं आहे. जगातली सर्वात मोठी लोकशाही या ठिकाणी नांदते. आणि अशा अवस्थेमध्ये दुसरे सगळे गुन्हे गोविंदानं त्यांचे हक्क आणि अधिकार हे सगळे उपभोगत असताना धनगर मात्र स्वातंत्र्याच्या 70-72 वर्षानंतर सुद्धा अपेक्षित आहे, वंचित आहे, नाडला गेलेला आहे. ह्या धनगर सभागृहातल्या लढाईमध्ये धनगरांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी निष्णात असे पाठवले जात नाहीत. जर एखाद्याला कळत असलं तर तो बोलत नाही. राम शिंदे साहेब प्राध्यापक होते. का बोलत नसावं? काय म्हणजे त्यांचे फार जास्त बोललो, धनगर केलं तर मंत्रीपद काढून घेतलं जाईल, विधान परिषदेत घेतला नाही. पण तुम्ही तर समाज आहेत म्हणूनच तिथं जाताय ना. मी राम शिंदे साहेबांना, जानकर साहेबांना अनेक वेळा सांगायचं की तुम्ही धनगर म्हणून मंत्री आहे,
तुम्ही फार दिसायला सुंदर आहात, तुम्ही फार कर्तृत्ववान आहात, तुम्ही फार 2 लाख मतांनी निवडून आला आहात, म्हणून नाही तुम्हाला मंत्री केलेलं. तुम्ही धनगर जमातीची लेकरं आहात म्हणून तुम्हाला केलंय. शिंदे साहेब म्हणले तू कोण बोलणार? आम्हाला मुख्यमंत्र्याच्या आमच्या कृती समितीबरोबर बैठक घेऊन द्या. सरकार येऊन 6 महिने झालं, वर्ष झालं, 2 वर्ष, मी आहे ना तिथं. काय केलं 5 वर्ष? आता तुम्ही लागला सगळं हे करायला. म्हणजे धनगराची माणसं सभागृहामध्ये, मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, धनगरांचा प्रश्न आतापर्यंत कुठल्याही धनगर नेत्यांनी व्यवस्थित उपस्थित केला नाही. त्याला उपस्थित करू दिला जात नाही. त्याला अत्यंत कमी वेळ दिला जातो. नाहीतर रामहरी रुपनवरांसारखा एक अत्यंत उत्कृष्ट वक्ता, उत्कृष्ट संसदपटू, राम शिंदे साहेबांसारखा एक अत्यंत मितभाषी आणि बुद्धिमान प्राध्यापक ज्यावेळेस सभागृहामध्ये जातो आणि 5 वर्षानंतर आम्हाला तिथून काहीच मिळत नाही, याचा अर्थ एक आहे की या माणसांना तिथं बोलण्यापासून रोखलं असावं किंवा यांच्या निष्ठा पक्ष नेतृत्वाशी असल्या पाहिजेत. त्यांना धनगरांपेक्षा स्वतःचा पक्ष, स्वतःचं राजकीय करिअर हे महत्वाचं वाटलं असावं. पण धनगरांच्या बद्दल सभागृहामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यवस्थित, मुद्देसूद, कायदेशीर विवेचन झालेलं नाही. जरी एखादा आमदार आपला करू लागला तरी त्याला सर्व बाजूने टोकलं जातं. सभापती त्याला तेवढा वेळ देत नाहीत आणि हा विषय अत्यंत तुटपून जातो. म्हणजे अमोलजी मागच्या वेळेस नागपूरमध्ये आपल्याच एका तथाकथित आमदारानं 30चा रिपोर्ट उघड करायची मागणी केली. मला त्याची कीव येते की ज्या 30च्या रिपोर्टमध्ये काही गोष्टी आपल्याला त्रासदायक आहेत. मी त्याला म्हणाले बाबा हे का, आणि नंतर त्यांनी तो विषय मागे घेतला. म्हणजे आपल्याला युद्धामध्ये बहाला दुसऱ्याच्या ढुंगात घालायचा आहे का आपल्या घालायचं आहे हे जर कळत नसेल तर असे सैनिक जर का तुम्ही विधान भवनात पाठवले तर ती आपलीच चिरत बसायचा. बुद्धिमान, निष्णात, शिस्तबद्ध, चरित्री आणि चरित्रशील आणि धनगरांच्या बद्दल मनामध्ये प्रचंड आत्मीयता असणारी माणसं सभागृहामध्ये गेली पाहिजेत. ती आतापर्यंत ही जबाबदारी तुमची आहे बांधवनो, ही जबाबदारी तुमची आहे. अण्णा जे सांगतायत ना, अशी माणसं सभागृहात कशी जातील हे पाहण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. अण्णाला मी प्रश्न विचारला होता की राज्याच्या सभागृहात काय परिस्थिती आहे. आता याच अनुषंगाने अण्णांना मी दुसरा प्रश्न विचारतोय की अण्णा, जर राज्यात ही परिस्थिती असेल तर केंद्रात ज्या ठिकाणी धनगर समाजाचा एकही लोकसभेमध्ये लोकप्रतिनिधी नाही, आतापर्यंत गेला नाही, खासदारच नाही, त्या सभागृहाबद्दल तुमचा अनुभव काय आहे ते देखील समाजाला सांगा. मी तुम्हाला सांगतो, सुप्रिया सुळे ताई हे आमचे नेते आहेत. मी राष्ट्रवादीमध्ये आहे. पण मी अत्यंत दुर्दैवाने सांगतो, त्या जाणीवपूर्वक प्रत्येक वेळेस प्रश्न उलटा विचारतात. उदाहरणार्थ सांगा. त्यांनी नेहमी सांगावे धनगर समाजाचा समावेश एसटी मध्ये झाला पाहिजे. अहो ताई, तुम्ही अत्यंत उच्च विद्याविभूषित आहात. धनगरांचा समावेश करण्याचा प्रश्न नाही. आम्ही आरडून बोंबलून तुमच्या दारात बसून टाहो फोडून सांगतोय की आम्ही हे 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 आहे. आदरणीय पवार साहेबांनी ज्यावेळेस साहेबांच्या बरोबर ह्याची विस्तृत चर्चा झाली आणि साहेब ज्यावेळेस म्हणाले की पांडुरंग, की दक्षिणेतल्या अनेक खासदारांचा, इम्फाळ असेल, मणिपूर असेल, अरुणाचल प्रदेश असेल, त्या भागातले जे एसटीचे खासदार आहेत ह्या लोकांचा खूप विरोध आहे आणि तुम्हाला कोणा तो विषय कळत नाही. मी म्हणलं साहेब, आता लोकसभेचं इलेक्शन आहे. सोलापूरमध्ये आम्ही होतो. मी एक ड्राफ्ट केला आणि आदरणीय पवार साहेबांनी 23 चॅनलच्या समोर संजय मामा शिंदेचा नॉमिनेशन फॉर्म भरल्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्स केली आणि आदरणीय साहेबांनी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असं सांगितलं की मी बिब्लोग्राफी, मानवशास्त्रज्ञ, जनगणना, महाराष्ट्रातले सगळे कायदे, लोकसभेच्या गृह मंत्रालयाचा अनुवाद भाषाकोश, प्लॅनिंग कमिशनचे रिपोर्ट, अशा प्रकारचे 11-12 कागदपत्र पाहिली आणि माझा आता पूर्णपणे असा विश्वास झालेला आहे की धनगर हे आदिवासीच आहेत. हे संजय मामा शिंदेच्या प्रचाराचा फॉर्म भरायला, उमेदवारीचा फॉर्म भरायला सोलापूरमध्ये झालेली प्रेस कॉन्फरन्स साहेबांची मागच्या वेळेस मी समज होतो. धनगर आदिवासीच आहेत, मग अडले कशा? आणि मग तिथं साहेब काय म्हणतात की आता तर लोकसभेचं इलेक्शन चालू झालंय, परंतु पुढच्या महिन्यामध्ये जेईई आणि NEET म्हणजे नीट, ज्याच्यामधून मेडिकलचे ऍडमिशन देश लेवलचे होतात आणि जेई मधून इंजिनिअरिंगचे ऍडमिशन होतात, NIT असेल, MIT असेल, IIT असेल, या सगळ्या ऍडमिशन्स जर का धनगरांच्या पोराला जर त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर राष्ट्रपतींना तातडीनं अध्यादेश काढावा
मला असा प्रश्न विचारायचा आहे अमोलजी, मी कुठल्या का पक्षाचा असाल, पण धनगरांच्या हितासाठी आदरणीय साहेबांनी मागच्या वर्षीची भूमिका मांडली. मग आता ज्यावेळेस राज्य सरकार म्हणून, राज्य सरकार तर तुमच्या नेतृत्वाखाली आहात, बरोबर आहे. तुम्हीच भीष्म पितामह आहात. बरोबर. तुम्ही सांगितल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बस म्हणलं तर बसल, उठ म्हणलं तर उठ. 100% मग आमच्या गरीब धनगरांचं तुम्ही सांगा ना त्यांना, एक लिहायचं ते लिहा बाबा, आणि वाटल्यास मी लिहून देतो, नाही तर तुम्ही लिहून द्या, लिहून देऊ आम्ही, आम्हाला हे पाहिजे. त्यामुळेच त्यांच्यावरती समाजाचा रोज जादा आहे. आणि कारण तेच या सरकारचे मुख्य सूत्रधार आहेत आणि ते त्यांच्या मनामध्ये आणलं तर देऊ शकतात असं समाजाला वाटतं. आणि तुम्ही या सर्व परिस्थितीवरती समाज बांधवांना काय सांगाल? माझं असं म्हणणं आहे, केंद्रामध्ये आमचं काय व्हायचंय ते होऊ द्या, पण महाराष्ट्र सरकारनं तातडीनं हे म्हटलं पाहिजे आणि वरती शिफारस निफारस पाठवायची गरज नाही. महाराष्ट्र सरकारनं इथंच म्हटलं पाहिजे, जसं बिहारमध्ये झालं होतं तसं, एकंदरीत संपूर्ण पुराव्यांचा आधार घेतल्यानंतर आमच्या हे निदर्शनास आलेलं आहे की धनगर ही अस्तित्वहीन आहेत आणि म्हणून धनगरांच्या ज्या जातीचे दाखले आहेत ते दाखले द्यायला सुरुवात व्हावी. एवढा विषय केला, एक नोटिफिकेशन काढलं तर दुसऱ्या दिवशीपासून 1.5 करोड जनता कामधाम सोडून प्रांताच्याकडे उभी असेल आणि आमचा प्रश्नच मिटेल. एक खंत जे आहे ते राज्य सरकारचं कान उपटण्याची गरज आहे, पण राज्य सरकारचे कान पकडणार कोण हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. जी अवस्था राज्यात आहे तीच अवस्था केंद्रात आहे. केंद्र सरकारचे कान कोण उपटणार किंवा केंद्र सरकारच्या कानाला पकडून कोण जाब विचारणार हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी पांडुरंग अण्णा मेरगळ यांनी उपस्थित केला आहे. मी अण्णांना पुन्हा विचारतो की अण्णा, ज्या पद्धतीनं राज्य सरकार आणि या सभागृहातली, राज्यातल्या सभागृहातली भूमिका तुम्ही मांडली किंवा त्या सभागृहासंदर्भातलं तुमचं निवेदन केलं केंद्र सरकार संदर्भातलं, आणि केंद्र सरकारच्या सभागृहामध्ये नेमकं काय चालतं, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, आणि तिथं धनगरांची काय अवस्था आहे ते जरा सांगा. धनगरांच्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे सूर्यकांता पाटलांनी एक प्रश्न विचारला होता. नंतरच्या कालावधीमध्ये प्रदीपदादा रावतांनी काही प्रयत्न केले होते. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये त्यावेळेसचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते, त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही, अशा अनेक लोकांनी, सुमित्राताई महाजनांनी प्रयत्न केले होते. हे सगळे प्रयत्न होत असताना ते योग्य दिशेनं झाले नाही. त्यांचं त्यावेळेस सरकार नव्हतं. भारतीय जनता पार्टीची जुनी फळी गेली आणि आता वन मॅन शो, टायगर मॅन मोदी साहेब आले आणि मोदी साहेबांचा धनगर आरक्षणाच्या बाबतीत प्रचंड त्यांना तिटकार आहे. तिटकार आहे म्हणताय, पण सोलापूरच्या सभेत असेल, बारामतीमध्ये असेल आणि कुठं त्यांनीच तर धनगर समाजाला म्हणजे त्यांचं राजकीय तुष्टीकरण करण्यासाठी आश्वासनं वगैरे दिली होती किंवा त्या अंगानं त्यांनी बरेच या ठिकाणी मतं मांडली होती किंवा लोकांना भुलवलं होतं थोडक्यात. मोदीजी जेवढं बोलतात त्याच्यापेक्षा मोदीजींची कृतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तफावत होती. सोलापूरची सभा असेल, अगर वेगवेगळ्या प्रकारचा विषय असेल, धनगरांच्या ह्या विषयाच्या न्याय हक्काच्या आशा फडणवीसांनी आणि मोदी साहेबांनी ज्या पल्लवित केल्या होत्या, 5 वर्षाचा प्रदीर्घ मोठा कालखंड गेल्यानंतर सुद्धा धनगर जमातीच्या न्याय हक्काला जी पानं मोदी साहेबांनी आणि फडणवीसांनी पुसली. मला एवढं वाटतं की मोदी साहेब संपूर्ण जगाच्या वाऱ्या करता तुम्हाला तुमच्याच महाराष्ट्रातल्या गुजरातच्या शेजारचं हे राज्य आहे, एवढा मोठा समाज न्यायाच्या प्रती, एवढा मोठा अन्याय आहे, न्याय हक्काचं विडंबन, न्याय हक्कापासून वंचित ठेवणं म्हणजे त्याचा खून केल्यागतच आहे. कारण एखादा, आज तुम्ही विचार करा अमोलजी, मेडिकलचं एक ऍडमिशन ओपन मधून करायचं म्हटलं तर कुठल्याही प्रायव्हेट कॉलेजची फी दरवर्षी 10 ते 15 लाखाच्या आत नाही. कुठला पालक स्वतःच्या मुलाला अगर मुलीला दरवर्षी 10 ते 15 लाख फी भरू शकतो? मग अशा अवस्थेमध्ये धनगरांच्या पोरांनी शिकायचंच नाही का? एनटीचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये खासगी कॉलेजला फक्त 1.5% आरक्षण आहे. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या ज्या अन्यायकारक घटना आहेत, आरक्षणाचा ऍडमिशन मध्ये संपूर्ण बोऱ्या वाजवला जातो. महाराष्ट्राच्या अनेक कॉलेजेसमध्ये जाऊन बघा, मराठ्याच्या आणि सवर्णांच्या पोरांचं मेरिट खाली असतं. 11वी सायन्सला ऍडमिशन घेताना आमच्या बारामतीच्या दोन्ही कॉलेजला पहा तुम्ही, 70% मार्क असताना मराठ्याचा पोरगा 11वी सायन्सला ऍडमिशन घेतो आणि 80% मार्क असलेल्या धनगराच्या पोराला 11वी सायन्सला ऍडमिशन मिळत नाही. म्हणजे नेमका महाराष्ट्रामध्ये धनगर मागास का मराठा मागास? म्हणजे इथं ऍक्च्युली आरक्षणाचं तत्व अमोलजी काय आहे की रिझर्व्ह अगोदर 50% जागा ह्या ओपन टू ऑल साठी भरायची आणि तिथून पुढं जी माणसं जी राहतील मुलं ते. परंतु हे काय करतात, आम्हाला 3.5% आरक्षण आहे, आमची मुलं चांगली
मार्क्स असतात. तो आमचा अगदी महाराष्ट्रात पहिला आलेला मुलगा जरी असला त्याचं पहिलं ऍडमिशन सुद्धा रिझर्वेशन म्हणून जातात. घटनेचा रिझर्वेशनचा अर्थ तसा नाही. मुलं नुकतीच 11वी पास झालेली असतात, आई वडील छोटे मोठे असतात, त्यांना आरक्षणाचा अभ्यास नसतो आणि नागवली जातात आणि तेवढं सांगणार कोणी नसतं. आणि आपले नेते किती हुशार आहेत, आपले कार्यकर्ते किती हुशार आहेत हे आपल्याला अगोदर माहित आहे. आणि मग धनगरांच्या केवळ अज्ञानामुळं धनगरांच्या पिढ्यानं पिढ्या बर्बाद होत आहेत. आरक्षणाचा अर्थ तुम्ही समजून घेतला तर तुमचे अनेक प्रश्न मिटणार आहेत. मी तुम्हाला एकच सांगेन की एसटीचं आरक्षण हे धनगरासाठी सोन्याचा डोंगर आहे. धनगरांना एसटीचं आरक्षण मिळाल्यानंतर 5 वर्षानंतर महाराष्ट्रातला धनगर एवढा बलशाली असेल की तुमच्या बरोबर स्पर्धा करायचं लोकांना. कारण त्या 5 वर्षामध्ये एवढे डॉक्टर, एवढे इंजिनियर, एवढे कलेक्टर, एवढे एसपी, एवढे सचिव, एवढे बाहेर पडतील लोक. तलाट्यापासून ग्रामसेवकापासून जेवढ्या गोष्टी आहेत, व्यवसाय काढतील, डॉक्टर होतील. ह्या सगळ्या गोष्टीचं धनगराच्या जमातीच्या उन्नतीचा जो मेन मार्ग आहे तो मार्ग आहे धनगराचं एसटी आरक्षण. नाहीतर एखाद्या देखण्या देवट्याला मंत्री केला, दुसऱ्याला मंत्री केला, तिसऱ्याला खासदार केला, चौथ्याला विधान परिषदेत घेतला. अरे 10 मुख्यमंत्री केले काय आणि धनगरांचा पंतप्रधान झाला काय? तुमच्या घरात काय येणार? तुम्ही सुखी, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न या ठिकाणी अण्णांनी उपस्थित केलेला आहे. तुम्ही सुखी असला पाहिजे, तुमची लेकरं बाळ सुखी असली पाहिजे, तुमचे कच्चे बच्चे व्यक्तिगत कोणी आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला, अहो त्याचं एकट्याच घर भरणार आहे. समाजातल्या सर्वसामान्य माणसाला त्यातून काय मिळणार आहे? या देशातल्या प्रामुख्यानं महाराष्ट्रातल्या मागासवर्गीयांना रोस्टर ही कल्पनाच कळली नाही. मी एका वाक्यामध्ये तुम्हाला सांगतो, रोस्टर ही कल्पनाच अशी आहे की या देशातल्या ज्या संधी आहेत, मग पेट्रोल पंप द्यायचा असो, कोळशाची खाण द्यायची असो, जमिनीचं वाटप असो, फॉरेस्ट जमिनीचं वाटप असो, ज्या गोष्टी लोकांना सरकारच्या वतीनं द्यायच्या त्या समाजातल्या सर्व घटकांना मिळाल्या पाहिजेत. म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस आरक्षण मिळेल त्यावेळेस तुम्हाला 3 स्टार हॉटेल काढायचंय, 5 स्टार हॉटेल काढायचंय, एखादा कारखाना काढायचाय, एखादी सूतगिरणी काढायची आहे, एखादा छोटा मोठा उद्योग काढायचा आहे, बैलजोडी घ्यायची, मोटर घ्यायची, कनेक्शन घ्यायचंय, कर्ज काढायचंय. अमोलजी, उद्या जर माझी 10 एकर जमीन तुम्हाला घ्यायची म्हटलं, तुम्हाला 1ही रुपया स्टॅम्प ड्युटी लागणार नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी धनगरांना माहीतच नाही. धनगरांना एकच माहित आहे, अमोलजींच्या पाठीमागं निम्मे, पांडुरंगांच्या पाठीमागं निम्मे, ह्याच्या मागं निम्मे. म्हणून आज या ठिकाणी या करवीर पीठामध्ये उद्याच्या दिवशी मी तर असं म्हणेल, ज्यांना आपला पक्ष सोडणं शक्य नाही त्यांनी एक तर ह्या आंदोलनामध्ये येऊ नये. जर आंदोलनामध्ये यायचं असेल तर पक्षाची गुपचूप भूमिका ह्यात घेऊन यायची. आता धनगराची पोरं सडाकते, आता पोरं बेभान झालेली आहेत, त्यांचा हक्क नागावला गेला. त्यामुळे हिथं येऊन जा कोणी. कारण आता मी बघतोय आमची विषय असा आहे, पवारांचं बघितलं, फडणवीसांचं बघितलं, मोदींचं बघितलं, सगळ्यांचं बघून झालं. आता समाजातल्या माणसाने विश्वास तरी कोणावरती ठेवायचा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मी परवा आणि न्याय तरी कोणाकडे मागायचा या संदर्भात काय सांगा? मी परवा अजितदादांना एक पत्र लिहिलं होतं, म्हणजे तुम्हाला दाखवतो. मी त्याच्यामध्ये एक वाक्य लिहिलं होतं की दादा, ज्या दिवशी धनगरांना संयमी, बुद्धिमान आणि चरित्रशील नेता मिळाला त्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात दिशा वेगळी. मी तुम्हाला सांगतो, धनगरांनी जर 4 वर्ष गृहपाठ केला तर येणारा मुख्यमंत्री धनगराचा होऊ शकतो. एक मिनिट, आपण त्या विषयावरती येऊ. अण्णांनी या संदर्भातलं म्हणजे जे आपण तिन्ही अंगाने ही चर्चा करणार होतो, न्यायालयीन लढाई असेल त्या संदर्भातलं त्यांचं विवेचन या ठिकाणी केलं. त्याशिवाय सभागृहातल्या लढाई संदर्भातली त्यांची भूमिका किंवा त्यांचं निरीक्षण, परीक्षण, सर्वेक्षण जे काय ते या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे. आता आपण आणखी एका महत्त्वाच्या विषयाला हात घालूया. तो विषय म्हणजे रस्त्यावरची लढाई. ज्या लढाईचं सर्वांना आकर्षण आहे आणि उठसूट रोज आंदोलनं महाराष्ट्रामध्ये होत आहेत, राज्याच्या कानाकोपऱ्यात होत आहेत. त्या आंदोलनाकडे अण्णांचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? हे रस्त्यावरची लढाई नेमकी कशा पद्धतीनं आपल्याला सुरू ठेवायची आहे किंवा त्या लढाईचं स्वरूप जे आहे ते कसं असलं पाहिजे या संदर्भात आपल्या समाज ज्येष्ठ मार्गदर्शक आणि आदरणीय पांडुरंग मेरगळे यांच्याशी चर्चा करूया. अण्णा, तुम्ही आम्हाला सांगा की रस्त्यावरची लढाई जी आहे त्या लढाईचा तुमचा अनुभव काय आतापर्यंतचा? नाही, रस्त्यावरच्या लढाईमध्ये असा विषय असतो की सत्ताधारी पार्टीचा एखादा कार्यकर्ता येतो आणि कुठतरी एखादी काच फोडतो.
रस्त्यावरच्या लढाईमध्ये माझ्या समाज बांधवांना तुमच्या माध्यमातून मला एक गोष्ट सांगायची आहे की महाराष्ट्रामध्ये आता सध्या असा कायदा आहे की रस्त्यावरच्या आंदोलनात जर का तोडफोड झाली तर ती आंदोलनातून आणि ज्या संघटनेने आंदोलन पुकारलेलं आहे त्याच्यातून त्याची भरपाई केली जाते. रस्त्यावरच्या आंदोलनामधून फार काही आपल्या पदरात पडेल असं नाही. त्यामुळे आंदोलन रस्त्यावरची जरूर करायची, परंतु ती आंदोलनं अत्यंत शिस्तबद्ध असली पाहिजे. समजा रस्ता अडवायचा आहे तर तिथल्या DYSPला तिथल्या PIला पत्र द्यायचं अधिकृतपणे 2, 3, 4 दिवस अगोदर. रस्ता नॉमिनल 5च मिनिटं अडवायचा. रस्ता 15 मिनिटं अडवला काय, 2 दिवस अडवला काय, 5 मिनिटं अडवला काय, आपली भावना सरकारपर्यंत पोहोचली तिथं किती डोकी आली हा विषय महत्वाचा. माझं म्हणणं काय आहे, आंदोलन घराघरामध्ये पोहोचलं, आंदोलन एकदा घराघरामध्ये पोहोचलं की CIDचे रिपोर्ट, प्रत्येक तालुक्याला CIDचे आणि गुप्तचर विभागाचे अनेक अधिकारी असतात. ज्या क्षणी सरकारला हा रिपोर्ट जातो की धनगर आता पूर्णपणे महाराष्ट्रातली बावाळल्यात, आता आपल्या नरडीचा गोठ घेणार आहे, की सरकार लगेच झक मारते. राज्यकर्त्याला दुसरी कुठली भाषा कळत नाही, पण मताची भाषा कळली की ते लगेच जागे येते. त्यामुळे रस्त्यावरचं आंदोलन करायचं, पण गुन्हे दाखल न होता करायचं. एकदम बरोबर. अण्णांनी हे सांगितलेलं आहे की या तिन्ही लढाया ज्या आहेत, म्हणजे न्यायालयीन लढाई, सभागृहातली लढाई आणि रस्त्यावरची लढाई, या एकमेकांना परस्पर पूरक आहेत. त्यामुळे तिन्ही पातळ्यांच्या वरती ही लढाई आपल्याला लढावी लागणार आहे. पण ही लढाई लढत असताना या तिन्ही लढायांचे जे सेनापती आहेत किंवा शीर्ष नेतृत्व आहे, या शीर्ष नेतृत्वांचा एकमेकांशी कुठंतरी सुसंवाद असला पाहिजे. त्यांनी एकमेकांच्या विचारांचं आदानप्रदान जे आहे ते या ठिकाणी केलं पाहिजे, एकमेकांशी संवाद साधला पाहिजे, एकमेकांचा हात हातामध्ये घेऊन ही लढाई जी आहे ती जिंकायसाठी प्रयत्न केले पाहिजेत. अण्णा, आत्तापर्यंत ज्या लढाया म्हणजे वेगवेगळ्या अंगाने आपल्या सुरू होत्या किंवा जी लढाई सुरू आहे, या लढाईचा अभ्यास केल्यानंतर तुमचा सगळा एकूण अनुभव या ठिकाणी तुम्ही मांडत आहात. आम्हाला सांगा की आता यापुढं आपण कोणत्या अंगानं पुढे गेलं पाहिजे किंवा हे आंदोलन कोणत्या देशातून पुढे नेलं पाहिजे? नाही, याच्यामध्ये अमोलजी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आंदोलनाला कुठलाही अध्यक्ष अगर कुठलंही नेतृत्व असलं नाही पाहिजे. कारण धनगर जमातीचा आतापर्यंतचा विश्वासघात हा लोकांनीच केला. म्हणजे BK कोकरे साहेबांच्या वेळेस त्यांना ज्या पद्धतीने त्रास दिला गेला तो माणूस खूप चांगला होता, परंतु त्यांचं जे झालं ते आपण बघितलं. नंतरच्या कालावधीमध्ये बारामती आंदोलनामध्ये सूळ साहेबांचं जे झालं ते आपण बघितलं. ते साधी भोळी माणसं, त्यांना ऐन वेळेस त्यांना काही समजत नाही, त्यांना काही कळत नाही, आणि म्हणून बुद्धिमान माणसांचं जसं त्याचं एक प्रधान मंडळ असलं पाहिजे, त्याच्यामध्ये पत्रकार असलं पाहिजे, त्याच्यामध्ये वकील असला पाहिजे, चिंतक असला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला भविष्यात काय घडू शकतं, कायदा काय म्हणतो, जी मागणी आपण करतो ती कायदे घटनेमध्ये बसते का, अशा प्रकारचं. आणि सामूहिक निर्णय, पाचामुखी परमेश्वर, सामूहिक निर्णयानं जर पुढे गेलो. येस, करेक्ट. म्हणजे अण्णांची भूमिका हीच आहे की सामुदायिक निर्णय, म्हणजे समाजानं एकत्रित येऊन निर्णय घेतला पाहिजे आणि सामुदायिक नेतृत्व केलं पाहिजे. बरोबर आहे ना? तुम्हाला मी सांगतो, धनगर समाजामध्ये सध्या जे राज्य लेवलचे नेते म्हणून घेतात ना, त्यांच्या प्रगल्भतेची माणसं मराठ्यांची गल्ली बोळात असतात. आपली लोक आहेत ना, बहुतांश बरीच लोक दीडदमडीत विकतात आणि मग प्रत्येक वेळेस आंदोलन फसतं. आज समाज जो लोकांच्या आणि नेत्यांच्या मागे जायला घाबरतो, आंदोलन जे मोठं उभं राहत नाही. मी बारामती आंदोलनामध्ये बघितलं, पंढरपूर आंदोलनामध्ये बघितलं की लोक पोट जातीचा, वेगवेगळ्या विषयाचा भयंकर विषय करतात. आणि म्हणून सामूहिक, म्हणजे मी पंढरपूर आंदोलनामध्ये अमोलजी प्रत्येक पोट जातीचा एक प्रतिनिधी घेतला होता. म्हणजे डांगे धनगर, झेंडे धनगर, हाटकर धनगर, शेखर धनगर. पण हे करत असताना तुम्हाला यातना झाल्या नाहीत अण्णा? कुठेतरी अंतकरणाला भाले टोचले नाहीत? अहो, मला अनेक लोक म्हणले या शेगारड्याच्या मागे चालला का म्हणले तुम्ही. असू द्या बाबा, मी शेगारला तर शेगारला, पण माझा बाप धनगर आहे ना. बरोबर. हा, शेगार ही धनगराची पोट जात आहे, त्यामुळे धनगराचा मला अभिमान आहे, मी धनगर आहे. म्हणजे पोट जातीचं राजकारण करू नये ही अण्णांची भूमिका आहे. किती मोठी, किती विशाल आणि व्यापक भूमिका आहे बघा अण्णा. जोपर्यंत धनगर जमात पोट जातीच्या खुळचट कल्पनांची मूठमाती देत नाही आणि अण्णासाहेब डांगे साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे ना पंत ना शाखाभेद, धनगर सारा येईल ही आरोळी ठोकून जर का आपण उठलो आणि आपण बऱ्याच वेळा असं अमोलजी म्हटलं की राजकारण करू नका, राजकारण करू नका. मी असं अजिबात म्हणणार नाही. राजकारण जरूर करा, पण ते जमाती बरोबर करू नका. बाहेर राजकारण तुम्ही करा, राष्ट्रपती व्हा, पंतप्रधान व्हा, नगरसेवक व्हा, सरपंच व्हा, पण जमातीच्या न्याय हक्काबरोबर राजकारण करू नका. अत्यंत महत्वाचं. आणि तुम्ही जर का ओबीसी सारखा एक मोठा घटक बरोबर घेतला
तर तुमची एवढी मोठी, कारण ते सगळे नागावले. आज माळी भयभीत आहे, न्हावी भयभीत आहे, तेली भयभीत आहे, कुणबी भयभीत आहे. एवढा मोठा सगळा राजा समाज येऊन त्यांचं ते सगळं उचलून निघालाय. कारण मराठ्यांना माहित आहे की त्यांचं जे आरक्षण आहे ते सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. त्यांनी आता काय केलंय, हे ओबीसी मध्ये घुसायचं. पण तुम्ही आजपर्यंत ओबीसी मध्ये का घुसला नाही, आता कसं काय? म्हणजे जे जुने ओबीसी आहेत, हा म्हणजे एक अत्यंत महत्वाचा विषय मला तुम्हाला सांगायचा या ठिकाणी, की धनगर जमात ही जर एसटी मध्ये आहे आणि जर आपण ओबीसी घटकाला सांगितलं की बाबा तुमच्या 27% आम्ही विनाकारण 3% आहे आणि जो ओपनच्या विषयामध्ये आम्ही परत येतो, तुम्ही आमच्या बरोबर लढाईत या आणि तुम्ही अशी मागणी करा की ही जी धनगर जमात आहे ही ओबीसी मध्ये नसताना विनाकारण आमच्यात आहे. कारण तुम्ही जर कायद्याचं पुस्तक बघितलं, ग्रामपंचायत ऍक्ट, तर धनगर जे आहेत ती ओबीसी मध्ये बी धनगर नाव आहे. 27 पोट जाती धनगरांच्या ओबीसी मध्ये बी आहेत आणि त्याच पोट जाती एसटी मध्ये बी आहेत. एकच गोष्ट म्हणजे एकच बायको 2 नवऱ्याच्या घरी लग्न काय 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 हे आणता का? म्हणजे पांडवांचं काळ आणता का? 1 द्रौपदी 5 पांडव. म्हणजे एनटीच्या बी फॅसिलिटीज आहेत, ओबीसीच्या बी फॅसिलिटीज आहेत आणि धनगर आहे तो एसटी मध्ये आहे. धनगराच्या पोरांचं दुर्दैव सांगतो मी अमोलजी तुम्हाला. त्याला शाळेत प्रवेश घेण्यासाठी 5 सर्टिफिकेट काढावं लागतात. एक एमटी सर्टिफिकेट काढायची, त्याची व्हॅलिडिटी करायची, परत ओबीसी सर्टिफिकेट काढायचं, त्याची व्हॅलिडिटी करायची, आणि अजून एक कुठलं सर्टिफिकेट माझ्या लक्षात नाही. म्हणजे एकाच पोराला एकच शिक्षण घेण्यासाठी 5-5 सर्टिफिकेट काढावे लागतात. ही शोकांतिका महाराष्ट्रामध्ये आहे. धनगराच्या लेकरांनी जर का एकत्रित झालं, आणि मी तुम्हाला सांगतो लढाई लई मोठी, ते राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला भानगडीत पडू नका. त्यांना फक्त म्हणा की तुम्ही जशी मराठ्यांची दररोज सुनावणी घेतली, एक वकिलाला एक स्टँडिंगचं 35-35 लाख रुपये दिलं, तसं आमच्या वकिलाला एका स्टँडिंगचं 2-2 लाख रुपये द्या. आणि नाही दिलं तर आम्ही तुम्ही भिकारी नाही, पण फक्त जज आणून बसवा आणि आमचं काय आहे की दूध का दूध आणि पाणी का पाणी करून द्या 4 दिवसामध्ये. जर असं झालं नाही तर अमोलजी उद्या मी सांगणार आहे की महाराष्ट्रातला कुठल्याही पक्षाचा आमदार, खासदार, मंत्री त्याला आता फिरकू द्यायचं नाही. त्याच्या गाडीवर दगड नाही फेकायची, त्याला आडवं यायचं नाही. तो जिथं सभागृहात सुरुवात जिथं गेला, त्यांनी पब्लिक मिटिंग करायला सुरुवात गेलं, ती चुना न्यायचा, मनगाडव थापायचा आणि त्याच्या पुढे ठो 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 बोंबलायचं. धनगराच्या पोरांना निस्त्या बोंबवल्यानं काही गुन्हा दाखल होत नाही, बरं का? त्यामुळे ही गोष्ट घंटानाद आंदोलनं करायची, गुन्हे दाखल करून घ्यायचे नाही. संपूर्ण जिल्ह्यामध्ये, सगळ्या जिल्ह्यामध्ये, सगळ्या तालुक्यांमध्ये, सगळ्या प्रमुख ठिकाणी पत्रकार परिषदा घ्यायच्या आणि सगळ्यांनी मागणी करायची की मराठा आरक्षणाला जो न्याय तोच न्याय धनगर आरक्षण. एक दिवशी सगळ्या महाराष्ट्रात घंटानाद करा, एक दिवशी सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रभात फेऱ्या काढा, एक दिवशी सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर जा आणि त्याला निवेदन द्या. याच अनुषंगानं अण्णा तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या स्वप्नातल्या आंदोलनाचं नेमकं मॉडेल काय आहे, किंवा भविष्यात जे आपण मॉडेल डेव्हलप करायचं आहे आंदोलनाचं, त्याचं स्वरूप म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये काय या संदर्भातले? माझ्या डोक्यामध्ये या विषयातली संकल्पना गेल्या 7-8 वर्षापासून ही आहे की जेजुरीला संपूर्ण महाराष्ट्रातल्या लाखो लोकांनी यायचं, खंडेरायाच्या पुढं गोंधळ घालायचा, बेलभंडार उचलायचा आणि तिथून मातोश्री अहिल्यादेवींची पालखी घेऊन पंढरपूरला जायचं. कारण जर का आपण मुंबईला गेलो, मुंबईला धनगराच्या पोरांचं आंदोलन कधीही यशस्वी होत नाही आणि पांडुरंगाच्या चरणी जाऊन तिथंच आपला एल्गार करायचा की आमची जोपर्यंत न्यायालयामध्ये संपूर्ण सुनावणी होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. कारण ही जी प्रक्रिया आहे आमची की ह्यांनी शिफारस करायची, ते परत मग NC म्हणजे नॅशनल कमिशन फॉर जस्टिस, त्याच्यानंतर परत अनुसूचित जातीमध्ये मंत्रालय, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया, परत राष्ट्रपती, परत पुन्हा ही उलटा प्रवास, ह्याला शेकडो वर्ष लागतील. हे मिळणे नाही, अशा शेकडो केसेस आहेत. त्या मार्गानं धनगर जमातीनं जाऊ नये. साधा सोपा मार्ग आहे, साधी पिटिशन आहे आपली. 2 ते 3 दिवसाचं कामकाज राहिले. मी त्या प्रत्येक गोष्ट माझ्या डोळ्याखालून घातलेली आहे. मधु शिंदे साहेब, बघेल साहेब, पाचपोळ साहेब आणि जे वकील आपले आहेत, जाणीवपूर्वक त्यांचं नावाचा उल्लेख करणार नाही, काही गोष्टी आपण बोलल्या नाही पाहिजेत, परंतु मी तुम्हाला एक जबरदस्तीने सांगतो की जे वकील आपले आहेत त्यांनी 100% आपल्याला सांगितलं की ही जी केस आहे मी तुम्हाला 1001% जिंकून देणार, ही बिलकुल घटनात्मक बाब आहे आणि तुम्हाला आरक्षण मिळेल.
जे आरक्षण आपल्याला न्यायालयाला मिळणार आहे. पण जर का आपण रस्त्यावरचं आंदोलन केलं नाही तर ही केस किती वर्ष अजून चालेल. म्हणजे म्हणून रस्त्यावर एल्गार करावाच. बांधवांनो, आपण अण्णांशी सविस्तर या संदर्भातली चर्चा केलेली आहे आणि अण्णांचं म्हणणं आहे की रस्त्यावरचा एल्गार देखील आपल्याला करावाच लागेल. त्याच वेळेस अण्णांनी 1001% न्यायालयीन लढाई आपण जिंकणारच असा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. अण्णांच्या बरोबर आपण आणखी काही विषयावरती या ठिकाणी उद्या चर्चा करणार आहोत. अण्णा उद्या या ठिकाणी गोलमेज आरक्षण परिषदेत त्यांची भूमिका जी आहे ते मांडणार आहेत. तुर्तास ते थकलेले आहे. जवळपास अण्णा किती कुठून आला तुम्ही? मी पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातून आलो. दौंडवरून आलेला आहे. इतका लांबून प्रवास करून आल्यानंतर देखील मी अण्णांना म्हणजे फ्रेश देखील होऊन दिलं नाही तरी देखील आपल्या समाज बांधवांच्यापर्यंत ही सगळी जी माहिती आहे ती पोहोचली पाहिजे यासाठी अण्णांना या ठिकाणी मी सोबत घेऊन बसलो आणि तुमच्या सर्वांच्यासाठी ही मुलाखत जी आहे ते फेसबुक लाईव्ह या ठिकाणी केली. उद्या देखील आपण अनेक नेत्यांशी या गोलमेज परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी बोलणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि या आरक्षण लढाई संदर्भातला जो काही ज्ञानाचा खजिना आहे तो शेवटच्या माणसापर्यंत घेऊन येण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तुर्तास आपण इथेच थांबूया. यानंतर उद्या सकाळी आपल्याला प्रत्यक्ष धनगर आरक्षण गोलमेज परिषद जी आहे ती घर बसल्या फेसबुकवरती लाईव्ह बघायला मिळणार आहे. पांडुरंग अण्णा मेरगळ साहेब असतील, त्याशिवाय आदरणीय राम शिंदे साहेब असतील, आदरणीय भूषणसिंग होळकर साहेब असतील, त्याशिवाय आदरणीय अण्णासाहेब डांगे असतील, प्रकाश अण्णा शेंडगे असतील, रामरावजी वडकुते साहेब असतील, रमेश शेंडगे साहेब असतील, सुरेश कांबळे साहेब असतील, माऊली हळणवर यांच्यापासून ते आपले लढाऊ नेते मारुती जानकर, लक्ष्मण हाके इथंपर्यंतच्या सगळ्या झाडून साऱ्या नेत्यांना, लोकप्रतिनिधींना, आजी माजी आमदारांना, आजी माजी खासदारांना, आजी माजी मंत्र्यांना सगळ्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. उद्या बघूया हे नेते आपल्याला किती प्रतिसाद देतात आणि समाजाचा हा जो क्रांतीचा रथ आहे ते आणखी पुढं कशा पद्धतीने घेऊन जातात हा एक भाग झाला. त्याशिवाय मेन स्ट्रीममधला जो मीडिया आहे म्हणजे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, हे सगळे पत्रकार वार्तांकन करण्यासाठी सकाळपासूनच या सभागृहामध्ये आलेले असतील. आमचे मित्र बयाजी शेळगे आहेत, मल्हार शेट्टीचे सरसेनापती आदरणीय बबनराव रानगे साहेब देखील या ठिकाणी उद्या येणार आहेत. ते देखील आपली भूमिका जी आहे ती या ठिकाणी विशद करणार आहे. त्यामुळे उद्या दिवसभर जे आहे तुम्ही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या गोलमेज परिषदेबरोबर जोडलं जावं आणि शेवटच्या माणसापर्यंत ही माहिती घेऊन जाण्यासाठी या लिंकचा जास्तीत जास्त मी देईल त्या उद्या उपलब्ध करून देईल त्या लिंकचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करावा, सर्वांच्यापर्यंत ती लिंक पोहोचावी अशी या ठिकाणी विनंती करतो. इंटरनेट म्हणजे न कोणतीही बाधा येता तुम्हाला ते सगळं व्यवस्थित बघायला मिळावं यासाठी इंटरनेटचे स्वतंत्र लाईन आम्ही या ठिकाणी घेतलेले आहे. मी आतमधली तुम्हाला दृश्य बायचे झाले की रेडी आतमधलं थोडीशी दृश्य मी उद्याची या ठिकाणी दाखवायचा मी प्रयत्न करेन. तुम्हाला जर तयार झालं असेल तर रचना जी आहे ते या ठिकाणी सुरू आहे. कामकाज कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी राबत आहेत, कष्ट घेत आहेत. आपण बघू शकता. तर हे अशा पद्धतीनं हे सगळं जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे. तर उद्या आपण दिवसभर एका ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वजण एकत्रित असणार आहे. त्यामुळं आपण आता उद्या भेटूया. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत.